चक्कर जाना है प्रभु कितना भला है। आणि प्रभूच्या लोकांनी चाकून अनुभव घेतला, प्रभू किती चांगला आहे। मतलब जब प्रभु का लोगों का बीच में भी प्रभु का अगर हमें गवाही देने के लिए नहीं है तो फिर वो जिंदगी क्या रहेगा। आणि प्रभूच्या लोकांच्या मध्ये सुद्धा आपल्याला प्रभूची साक्ष देण्याकरता नाहीये तर मग ते जीवन काय राहणार है ना। जब 66 भजन संगीता का 16 वचन में दावीद गाता है, आणि स्तोत्र 66 त्याच्या 16 वचनामध्ये दावीद अशा प्रकारे म्हणतो, परमेश्वर की सब डरवैयों आकर सुनो, हाँ मैं बताऊंगा कि उसने मेरे लिए क्या क्या किया है। हाँ देखा है। प्रभु का लोग जब इकट्ठा होता है तो प्रभु ने मेरे जीवन के लिए या मेरे प्राण के लिए क्या क्या किया मैं बताता हूँ। हाँ वो बात बोलने के लिए कितना बड़ा आनंद होना चाहिए। आणि प्रभूने माझ्या जीवनामध्ये काय काय केलंय हे गोष्ट बोलण्याकरता आपल्याला किती आनंद राहिला पाहिजे। प्रियो हालेलुया। प्रभु का लोग गवाही अगर नहीं है तो मसीह जीवन नहीं है। आणि प्रभूच्या लोकांच्या जीवनामध्ये जर साक्ष नाहीये तर मग ते ख्रिस्ती जीवन नाहीये। यानी रोज हमें प्रभु से नया अनुभव पाकर जीवन बिताने वाला लोग होना चाहिए। आणि दररोज प्रभूपासून नवा अनुभव प्राप्त करून जीवन जगणारे लोक राहायला पाहिजे। जब भी अपने को अवसर मिलता है तो गवाही देना चाहिए। आणि ज्या वेळेला आपल्याला संधी मिळते त्यावेळेला आपण साक्ष द्यायला पाहिजे। शायद हो सकता है कि आपका दिल में ज्यादा वचन सुनने की इच्छा हो, आणि कदाचित होऊ शकतं तुमच्या मनामध्ये जास्त वचन ऐकण्याची इच्छा असेल, फिर भी प्रभु का महिमा करने के लिए अनेक लोग उत्सुक बनना चाहिए। आणि तरी सुद्धा प्रभूचा गौरव करण्याकरता प्रत्येकाने उत्सुक राहायला तो पाहिजे। मुझे ज्यादा समय मिलता है तो मुझे बहुत आनंद होता है, मला जास्त वेळ मिळतो तर मला खूप आनंद होतो, क्योंकि थोड़ा ज्यादा वाला आपसे बांट पाएगा आणि जास्तीत जास्त देवाचं वचन तुम्हाला सांगू शकेल। ओके। पिछला मतलब काफी दिनों से हम लोग एक मसीह व्यक्ति प्रभु से सीखना चाहिए उसका बारे में हम सीख रहा था। आणि एक ख्रिस्ती व्यक्तीने प्रभूपासून शिकायला पाहिजे याच्या संबंधाने आपण मनन करत होतो। हमें सीखना है प्रिय, आपल्याला शिकायचंय हमें प्रेम, रोज सीखना है। आणि आपल्याला दररोज शिकायचं आहे। हमने सीखने वाला हम लोग 7 विषयों के ऊपर ध्यान कर रहा था आणि आपण जे शिकायला पाहिजे त्याच्या संबंधाने 7 विषय आपण मनन करत होतो। और उसमें हमने पहले सीखा था परमेश्वर का भय मानना सीखना चाहिए। आणि त्याच्यात पहिले आपण पाहिलं होतं की देवाचं भय बाळगणं आपण शिकायला पाहिजे। दूसरा हमने सीखा था भलाई करना सीखना चाहिए। आणि दुसरं आपण पाहिलं होतं की चांगलं करणं आपण शिकायला पाहिजे। तीसरा हमने सीखा था धार्मिकता को सीखना चाहिए। आणि तिसरं आपण पाहिलं होतं की नीतिमत्वाला आपण शिकायचं आहे। और चारवा बात अभी हम सीख रहा था या हमारे सीखते आ रहा था कि हमारा प्रभु का उपदेश सीखना चाहिए। आणि चौथी गोष्ट आपण आता शिकत होतो की प्रभूचे उपदेश आपण शिकायला पाहिजे। अभी हमने देखा कि प्रभु यीशु मसीह के उपदेश को उस पर हमने थोड़ा ज्यादा गौर दिया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे जे उपदेश आहे त्याच्यावर आपण थोडं जास्त मनन केलं। है ना। प्रभु यीशु मसीह के उपदेश बाद में प्रेरितों के द्वारा भी आते रहा। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे जे उपदेश आहे ते नंतर प्रेषितांच्या द्वारे सुद्धा येत राहिले। प्रेरितों के द्वारा आया वो भी यीशु मसीह का उपदेश है, आणि प्रेषितांच्या द्वारे आलेले ते सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचे उपदेश आहे, क्योंकि उनके द्वारा प्रभु ही बात कर रहा था। कारण त्यांच्याद्वारे प्रभूच बोलत होता। इसलिए हम लोगों ने देखा था दूसरा यूहन्ना उसका 9 से 11 तक वचनों में, आणि म्हणून आपण पाहिलं होतं 2 योहान 9 ते 11 वचनामध्ये, जो कोई मसीह की शिक्षा से आगे बढ़ जाता है हाँ। और उसमें बना नहीं रहता उसके पास परमेश्वर नहीं। हाँ। जो कोई उसकी शिक्षा में स्थिर रहता है उसके पास पिता भी है और पुत्र भी। यदि कोई तुम्हारे पास आए और यही शिक्षा न दे उसे न तो घर में आने दो और न नमस्कार करो, क्योंकि जो कोई ऐसे जन को नमस्कार करता है वह उसके बुरे कामों में साझी होता है। इसका मतलब उपदेश के बारे में यदि अगर हमें मालूम नहीं है तो ऐसा झूठा या धोखा का उपदेशों में हम फंस सकता है। आणि उपदेश जर आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती नाही तर मग आपण आपल्याला कोणी पण येऊन चुकीचा उपदेश देऊन आपल्याला फसवू शकतो। और हमने ये भी देखा था प्रभु यीशु मसीह की उपदेश बड़े बड़े 3 भागों में करके हमने देखा था। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे जे उपदेश आहे ते 3 मोठ्या मोठ्या भागामध्ये आहे। उसमें हमने मतलब ओलिव पहाड़ का उपदेश के ऊपर थोड़ा सा मनन किया। आणि जैतून डोंगरावरचा जो उपदेश आहे त्याच्या संबंधाने थोडंसं मनन केलं। पूरा नहीं किया, थोड़ा सा भाग लेकर के हमारा ध्यान किया आणि ते पूर्ण नाही झालं, थोडासा भाग घेऊन आपण त्याच्यावर मनन केलं। और हमने वो भी देखा उस मतलब कौन सा बड़ी अटारी का मंजिल का उपदेश, आणि त्या मंजिलचा उपदेश आपण पाहिला होता। हमें हिंदी में देखा तो बड़ी अटारी लिखा है उसमें, इसलिए मैंने बोला बराबर है ना। तो मतलब उसमें दिया हुआ उपदेश वो हमने देखा था कि मतलब यूहन्ना 13 से 16 तक का अध्याय। आणि योहान 13 ते 16 अध्यायामध्ये आपण पाहतो की
त्या मंजिलचा उपदेश. और हम तीसरा देखा कि उस जैतून की जो उपदेश में आखिरी में मत्ती 24-25 अध्याय, आणि जैतून डोंगरावरचा जो उपदेश आहे मत्ती 24-25 अध्याय. ये बात मतलब मोटा या बड़ा रीति का उपदेश की बात है. आणि या 3 जे प्रभू येशू ख्रिस्ताचे उपदेश आहे ते एक मोठ्या रीतीचे उपदेश आहे. पहिलं म्हणजे डोंगरावरचं प्रवचन, दुसरं म्हणजे मंजिलचा उपदेश आणि तिसरं म्हणजे जैतून डोंगरावरचा उपदेश. तो फिर प्रभु ने हमारा उद्धार के ऊपर प्रभु ने उपदेश दिया आणि प्रभूने तारणाच्या संबंधी उपदेश दिला. और मतलब प्रभु ने हर रोज दिन प्रतिदिन का जीवन की बातों पर उपदेश दिया आणि दैनंदिन जीवनाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर उपदेश दिला. उसमें से कुछ बातें हम लोग देख रहा था. आणि त्याच्यापैकी काही गोष्टी आपण पाहत होतो. अभी आप लोग कितने लोगों को ये वो सब याद है मुझे नहीं मालूम. आणि तुमच्या सर्वांना किती गोष्टी या लक्षात आहे मला नाही माहित. उसमें प्रतिदिन के जीवन में हम किस प्रकार हमें मानव भाइयों से प्रेम करना चाहिए वो बात देखा. आणि दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे आपण आपल्या जो शत्रू आहे त्याच्यावर प्रेम करायला पाहिजे हे आपण पाहिलं. और जो प्रभु के लिए, प्रभु की महिमा के लिए जब वो कुछ देता है तो वो कैसे देना चाहिए वो बात को देखा. आणि कोणी प्रभूच्या गौरवाकरता जर काही देतो तर मग ते कसं द्यायला पाहिजे हे आपण पाहिलं. और प्रार्थना के ऊपर पिछले दिनों में हम लोग हमारे उपवास प्रार्थना में भी देख रहा था. आणि प्रार्थनेच्या वरती आपण उपवास प्रार्थनेच्या दिवशी पण पाहिलं. और क्षमा पाने के बारे में, क्षमा देने के बारे में हमने देखा. आणि क्षमा देण्यासंबंधाने आपण पाहिलं. मतलब ये सब बहुत गंभीर विषय है, लोग जानना चाहिए. आणि हे सर्व गंभीर विषय हे लोकांनी जाणायला पाहिजे. और उपवास के बारे में हमने देखा. आणि उपहासा संबंधाने आपण पाहिलं. अभी अपना उपजीवन चिंता मीन्स अपना रोज का जिंदगी के बारे में विचार आना. प्रायोगिक जीवन. प्रायोगिक जीवन की चिंता, प्रायोगिक जीवन का चिंता के ऊपर प्रभु ने बहुत बड़ा ये दिया. आणि दैनंदिन जीवनामध्ये असणारी जी काळजी आहे त्याच्या संबंधाने प्रभूने दिलेला उपदेश है ना. मत्ती की सुसमाचार 6 अध्याय का 25 से 34 तक का वचन. मग ते त्याचा 6 अध्याय त्याचं 25 ते 34 वचन मैं छोट में आपको बताना चाहूंगा. आणि थोडक्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो. आज भी कितने लोग माना खाने पीने के पीछे, रहने के पीछे माना चिंतित है. आजही पुष्कळ लोक खाण्यापिण्याच्या पाठीमाग आणि राहण्याच्या संबंधाने काळजी करतात. लेकिन प्रभु ने वहां पर क्या बोला, आणि प्रभूने त्या ठिकाणी काय म्हटलं उसका 33 वचन पढ़ना. आणि त्याचं 32 वचन वाचा. हाँ, इन सब वस्तुओं की खोज में रहते हैं, अब पूरा पढ़ना. क्योंकि अन्य जाति इन सब वस्तुओं की खोज में रहते हैं. हाँ. पर तुम्हारा स्वर्गीय पिता जानता है हाँ. कि तुम्हें इन सब वस्तुओं की आवश्यकता है. हाँ, मतलब यहाँ पर हमारे स्वर्गीय पिता को ये बात का ज्ञान है. आणि आपल्या स्वर्गीय पित्याला या गोष्टीचं ज्ञान आहे. इसलिए क्या करना चाहिए. आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे. हाँ, इसलिए तुम पहले परमेश्वर के राज्य हाँ, और उसके धर्म की खोज करो, हाँ. तो ये सब वस्तुएं भी तुम्हें मिल जाएगी. हाँ, देखा. तो मानव प्रभु ने वहां पर एक क्लियर व्यवस्था दिया. आणि या ठिकाणी प्रभूने एकदम स्पष्ट व्यवस्था दिली. पहले क्या करना, आणि सुरुवातीला काय करायचं, पहले उसका राज्य और धार्मिकता का खोज करना. पहिले त्याचं नीतिमत्व आणि त्याचं राज्य मिळवण्याकरता झटायचंय. है ना. एक बार 2 चिड़िया मानव ऐसा पेड़ में बैठा था. आणि 2 पक्षी अशा झाडावर बसलेले होत्या. मनुष्य की अवस्था देख करके वो चिड़िया आपस में बोलता है. आणि मनुष्याची अवस्था पाहिल्यानंतर ते पक्षी आपसामध्ये अशा प्रकारे बोलतात. क्योंकि प्रभु ने बोला ना कि मतलब चिड़िया भी अपने बारे में चिंता नहीं करता. आणि चिमण्या सुद्धा आपल्या संबंधाने विचार करत नाही. Praise the Lord. Praise the Lord. है, लेकिन ये मनुष्य की अवस्था देख कर चिड़िया आपस में बोल रहा है. आणि मनुष्याची अवस्था पाहून चिमण्या आपसामध्ये बोलत आहे. मतलब पत्नी ने पति को बोला मला. हा. आणि त्या स्त्रीने आपल्या नवरा जो आहे त्याला असं म्हटलं. ये लोगों का अवस्था देख कैसे लगता है. आणि या लोकांची अवस्था पाहून असं वाटतं हमारे जैसा इनको एक पिता नहीं है. आणि आपल्यासारखा एक पिता बाप यांच्याकडे नाहीये. क्योंकि हम बोता भी नहीं, बटोरता भी नहीं, हमको हमारा पिता खिलाता है. आणि आम्ही पेरणी पण करत नाही, उगवत नाही आणि कापणी पण करत नाही, तरी सुद्धा आमचा पिता जो आहे तो आम्हाला खाऊ घालतो. परंतु इनकी परेशान देखकर कैसे लगता है कि इनको ये समझ नहीं है कि उनको एक पिता है. आणि यांची अवस्था पाहून असं वाटत नाही की यांना माहिती आहे की यांना एक पिता आहे. क्या समझा. काय समजलं. प्रियो, वो चिड़िया प्रभु की दृष्टि में बेहतर है या मनुष्य बेहतर है. आणि चिमणी परमेश्वराच्या दृष्टीने महत्वाची आहे का मनुष्य.
फिर भी आपको चिड़िया का भी समझ नहीं। आणि मग एक चिमणी सारखी पण बुद्धी नाहीये. चिड़िया बोलता है हमारे लिए सोचने वाले एक पिता है, आणि चिमणी असे म्हणते की आपल्यासाठी विचार करणारा एक पिता आहे. पर इनको अभी भी नहीं मालूम है कि इनका भी एक पिता इनके लिए विचार करता है। आणि यांना एवढं सुद्धा माहिती नाही की यांच्यासाठी विचार करणारा एक पिता आहे. हाँ, बहुत बार प्रियो हमारा काम मतलब हम प्रभु को वचन को जानते हैं, प्रभु को जानते हैं बोलता है, लेकिन हमारे कामों में वो बात प्रकट नहीं होती। आणि पुष्कळ वेळा आपण म्हणतो की आम्ही प्रभूला जाणतो, प्रभूचं वचन जाणतो, पण आपल्या कामाच्या द्वारे ती गोष्ट प्रगट होत नाही. हाँ, प्रभु में दिन प्रतिदिन का जीवन में हमारे एक और कर्तव्य प्रभु ने मत्ती 10 अध्याय का 32-33 वचन में कहा। मत्ते त्याचं 10 अध्याय 32 आणि 33 वचनामध्ये प्रभूने अशा प्रकारे म्हटलं. जो कोई मनुष्य के सामने हाँ, मुझे मान लेगा उसे मैं भी अपने स्वर्गीय पिता के सामने मान लूंगा। हाँ। पर जो कोई मनुष्य के सामने मेरा इनकार करेगा उससे मैं भी अपने स्वर्गीय पिता के सामने इनकार करूंगा। हाँ, देखिए बोलने का मतलब क्या है कि हमें हर रोज प्रभु यीशु मसीह का गवाही देना है। आणि दररोज आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष द्यायची आहे. प्रियो, आज बहुत लोग यीशु मसीह की गवाही देने में उत्सुक नहीं। आज पुष्कळ लोक प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देण्यामध्ये उत्सुक नाही. प्रभु ने हमें ये दुनिया से अलग किया प्रभु को गवाही देने के लिए। आणि प्रभूने आपल्याला या जगापासून वेगळं केलं प्रभूची साक्ष देण्याकरता. आज प्रभु का गवाही देने में हम कहाँ तक उलझाइए। आज प्रभूची साक्ष देण्यामध्ये आपण कुठपर्यंत उत्सुक आहोत. अभी अगर माना उसका 33 वचन वापस पढ़ना। त्याचं 33 वचन पुन्हा एकदा वाचा. पर जो कोई मनुष्य के सामने मेरा इनकार करेगा उससे मैं भी अपने स्वर्गीय पिता के सामने इनकार करूंगा। बोलने का अर्थ क्या है? सांगायचं तात्पर्य काय? जो व्यक्ति प्रभु का गवाही नहीं देता आणि जो व्यक्ती प्रभूची साक्ष देत नाही वो परमेश्वर के वचन के खिलाफ में काम करता है। आणि तो देवाच्या वचनाच्या विरोधात काम करतो. प्रियो, ये कितना बड़ा गुनाह है आपको मालूम? आणि प्रियांनो, हा केवढा मोठा गुन्हा आहे तुम्हाला ठाऊक आहे का? हमें मिलने वाले एक व्यक्ति अगर उधार पाया हुआ व्यक्ति नहीं तो उनको ये बात बताने का कर्तव्य उधार पाया हुआ हमारा हर एक का है। आणि आपल्याला भेटणारा व्यक्ती जर तारण प्राप्त झालेला नाहीये तर त्याला तारणाचा संदेश देणं हे आपलं कर्तव्य आहे. आज कितने लोग बड़ा उत्साह से ये उधार का सुसमाचार सुनाता है। आज किती लोक खूप आनंदाने या तारणाचा संदेश सांगतात. प्रियो, अगर ऐसा नहीं करता आणि प्रियांनो, असं जर करत नाही तर वो अपनी जिम्मेवारी से शायद भूल बैठा है। आणि त्या आपल्या जबाबदाऱ्या कदाचित विसरून गेलेल्या आहेत. ऐसे लोग प्रभु के आगमन में जाएंगे सोच करके मन रहना तक धोखा है। आणि असे लोक प्रभूच्या आगमनामध्ये उचलल्या जातील असा विचार सुद्धा करणं एक फसगत आहे. सही में प्रभु की आत्मा पाया हुआ लोग प्रभु को गवाही देने के लिए प्रभु ने वो आत्मा दिया है। आणि प्रभूची आत्मा प्राप्त झालेले लोक प्रभूची साक्ष देण्याकरता प्रभूने तयार केलेले आहेत. आपको मालूम है प्रेरितों का काम उसका पहला अध्याय का 8 वचन में प्रभु ने अपने चेलों को गवाही देता है। आणि प्रेषित त्याचा पहिला अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये प्रभू आपल्या शिष्यांना अशा प्रकारे सांगत आहे, जब पवित्र आत्मा तुम पर आएगा आणि ज्या वेळेला पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तुम सामर्थ पाओगे आणि त्या वेळेला तुम्हाला सामर्थ्य भेटेल. और यरूशलेम में, यहूदिया में, समरिया में, जगत का छोर तक तुम मेरा गवाह बनेगा। आणि यहुदीमध्ये, समरियामध्ये आणि जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही माझे साक्षीदार व्हाल. प्रियो, हमारे जीवन में प्रभु की गवाही देने में हम कहाँ तक उलझाइए। आणि आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूची साक्ष देण्यामध्ये कुठपर्यंत उत्साही आहोत. शुरुआत के दिनों में मंडली बहुत तेज बढ़ते थे। आणि सुरुवातीच्या काळामध्ये मंडळी जी आहे ती खूप जोरात वाढत होती प्रभु के वचन फैलते गया। आणि देवाचं वचन जे आहे ते पसरत गेलं. क्यों फैला? आणि का पसरलं? क्योंकि गवाही देता था। कारण ते साक्ष देत होते. है ना, जब मानो यरूशलेम में बहुत सतावट आया आणि यरूशलेम मध्ये खूप छळ झाला. अभी भी वहां से लोग तितर-बितर किया गया। आणि तिथून लोक सैरावैरा दुसरीकडे गेले. क्यों तितर-बितर किया गया? आणि का ते पसरले गेले? सुसमाचार का गवाही के कारण। आणि सुवार्तेच्या साक्षीमुळे. लेकिन जो भी जहां पर भी गया उन लोग चुप रहा। आणि ते जिथे कुठे गेले ते गप्प राहिले का? है ना, प्रेरितों का उसका 8 अध्याय का 4 वचन। प्रेषित त्याचा 8 अध्याय त्याचं 4 वचन. तितर-बितर हुए थे, वे सुसमाचार सुनाते हुए फिरे। हाँ, देखा, वे भी जो भी तितर-बितर हुआ प्रयोग, वो लोग चुप नहीं रहा। आणि जे सैरावैरा दुसरीकडे निघून गेले ते तिथे गप्प नाही राहिले तर सुवार्थ सांगत राहिले. वो लोग प्रभु के आत्मा पाए हुए लोग थे। आणि ते लोक प्रभूचा आत्मा प्राप्त झालेले लोक होते. इसलिए प्रभु की इस वचन को फैलाने में वो लोग उलझे रहा। आणि म्हणून देवाचं हे वचन पसरवण्यामध्ये ते उत्सुक राहिले. दूसरे को सुसमाचार सुनाने के लिए वो लोग बहुत उलझाई रहा। आणि इतर लोकांना सुवार्थ सांगण्यामध्ये ते उत्सुक राहिले. 6 अध्याय का 7 वचन। प्रेषित त्याचा 6 अध्याय त्याचं 7 वचन. परमेश्वर का वचन फैलता गया हाँ। और यरूशलेम में चेलों की गिनती बहुत बढ़ती गई। देखा, जब ये सत्य वचन जब ज्यादा फैलेगा तो
किसका संख्या बढ़ेगा? चेलों की संख्या बढ़ेगा। चेलों की संख्या बढ़ेगा तो फिर क्या होगा? वजन ज्यादा बढ़ेगा। आणि मग ज्या वेळेला देवाची सुवार्ता जास्त पसरण्यात येईल त्यावेळेला काय होणार? शिष्यांची संख्या जास्त होईल आणि शिष्यांची संख्या जास्त झाली त्यावेळेला काय होणार? वचनाचा प्रसार जास्त होईल। हालेलुया। हमारे जीवन में प्रभु ने हमें दिया हुआ वो जिम्मेवारियों को फैलाने में हम कहां तक उलझाइए। आणि देवाने आपल्याला दिलेली जी जबाबदारी आहे ती आपण पूर्ण करण्यामध्ये कुठपत तत्पर आहोत। प्रेरितों उसका 12 अध्याय का 24 वचन। प्रेषित त्याचा 12 अध्याय त्याचं 24 वचन। परंतु परमेश्वर का वचन बढ़ता और फैलता गया। देखा प्रयोग दिन प्रतिदिन प्रतिकूल में होने के दिशा में भी पत्रोस को जेल में डाला था, लेकिन उस समय में भी प्रभु का लोग चुपचाप नहीं रहा, कोई डर करके नहीं रहा। मतलब हेरोदा अपना हाथ बढ़ा रहा है, लेकिन प्रभु का वजन और भी शक्ति से बढ़ते गया। आणि पेत्राला बंदीगृहामध्ये टाकलं होतं तरी सुद्धा उरलेले जे शिष्य आहेत ते गप्प राहिले नाही। हेरोद राजाकडून तीव्र प्रतिकार करण्यात येत होता तरी सुद्धा शिष्य जे आहे ती वचनाची घोषणा करतच राहिले। उसका 13 अध्याय का 49 वचन। आणि प्रेषित 13 अध्याय त्याचे 49 वचन। तब प्रभु का वचन उस सारे देश में फैलने लगा। हाँ देखा, वो सारे देश में जहां पर भी प्रभु के लोग जाते थे प्रयोग, वे लोग चुप रहता ही नहीं था। आणि जिथे कुठे प्रभूचे लोक जात होते ते गप्प राहत नव्हते। उनकी द्वारा प्रभु का महिमा होता आणि त्यांच्याद्वारे प्रभूचा गौरव होत असे। उसका 19 अध्याय के 20 वचन। प्रेषित 19 अध्याय त्याचं 20 वचन। इस प्रकार प्रभु का वचन बलपूर्वक फैलता और प्रबल होता गया। देखा प्रयोग उस प्रेरितों की समय में हम देखते हैं कि बहुत सामर्थ्य के साथ प्रभु की वचन की मतलब फैलाना बहुत शक्ति से आगे बढ़ते गए। आणि प्रेषितांच्या काळामध्ये देवाचं जे वचन आहे ते सामर्थ्याने पसरत गेलं आपण हे पाहू शकतो। मैं एक बात आपको बताना चाहता हूँ। एक गोष्ट सांगू इच्छितो। नासिक मंडली भी एक समय में बहुत शायद कोरोना आने के बाद में बहुत लोग ठंडा हो गए लगता है। आणि कोरोना आल्यानंतर खूप लोक थंड झाले असं वाटतंय। प्रभु का वचन सुनाने में कई लोग एकदम फायर था, फायर। आणि काही लोक एकदम असे फायर होते, आग होते। कोई भी मिल गया तो उसको सुसमाचार सुनाते बिना नहीं। आणि कोणी भेटलं तरी त्याला सुवार्ता सांगितल्या खेरीज ते राहत नव्हते। मुझे लगता है कई लोगों में थोड़ा सा हमारा धीमापन आया है क्या? आणि मला असं वाटतं काही लोकांची ती आग थोडीशी भिजत चालली। आत्मीय जीवन में जरूर हमें प्रतिकूल आएगा, कष्ट आएगा, लेकिन प्रभु ने दिया हुआ सेवकाई का दर्शन नहीं खोने देना। आणि आपल्याला आत्मिक जीवनामध्ये निश्चितच प्रतिकूल येईल, कष्ट येईल, पण आपल्याला मिळालेलं जे सेवेचं दर्शन आहे ते कधी नष्ट होऊ द्यायचं। हमें मालूम है कि हमारे चारों तरफ रहने वाले लोग प्रभु के साथ सच्चा नाता ना जोड़ते हुए पाप में जीकर नरक में जा रहा है। आणि आपल्याला ठाऊक आहे चौबाजूला राहणारे लोक ते प्रभू सोबत योग्य संबंध न ठेवता ते पापामध्ये जीवन जगून नरकाचे ते वाटेकरी होत आहे। और ये सच्चाई सिर्फ उद्धार पाए हुए लोग ही जानता है। आणि हे जे सत्य आहे ते फक्त तारण प्राप्त झालेल्या लोकांनाच ठाऊक आहे। क्योंकि प्रभु यीशु मसीह को जिसने अपना दिल नहीं दिया, पाप क्षमा नहीं पाया, वो जरूर नरक जाएगा। आणि ज्यांनी कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं हृदय दिलेलं नाहीये त्याला पाप क्षमा मिळणार नाही आणि निश्चितच तो नरकात जाईल। है ना? या कोई भी मतलब अपना धर्म की काम करके कोई स्वर्ग में जाएगा क्या? आणि कोणी धार्मिकतेचे काम करून स्वर्गात जाईल का? नहीं जाएगा, नाही जाणार, नहीं जाएगा। नाही जाणार। मैं आपको बताया था कि एक बार मतलब डेरिक प्रिंस बोल करके एक प्रभु का दास डॉक्टर बिली ग्राहम का एक इंटरव्यू लिया था। डेरिक फ्रिन्स यांनी डॉक्टर बिली ग्राम यांचं एक इंटरव्यू घेतली होती, हे मी तुम्हाला अगोदर सांगितलंय। तो उसमें उन्होंने पूछा है कि दुनिया में बहुत से धर्म हैं और बहुत अच्छा धार्मिक जीवन बिताने वाले बहुत लोग हैं। आणि मग त्यावेळेला बिली ग्राम यांना विचारलं होतं की मग जगामध्ये तर खूप धर्म आहे आणि खूप नीतीने जीवन जगणारे लोक सुद्धा आहे। मतलब बहुत उनका जीवन बहुत आदर्शपूर्ण है और वो लोग कोई मतलब गलत काम नहीं करता, एकदम एक अच्छा जीवन बिताते हैं। आणि त्यांचं जीवन एक आदर्शमय जीवन आहे, ते कुठल्या प्रकारे चुकीचं काम करत नाहीये आणि ते चांगलं जीवन जगत आहे। तो वो लोग स्वर्ग जाएगा कि नहीं? आणि मग ते लोक स्वर्गात जातील का नाही? तो बोला जाएगा। आणि त्यावेळेला बिली ग्रामने म्हटलं हो जातील। डेरिक प्रिंस ने पूछा फिर यूहन्ना 14:6 के बारे में आप क्या कहते हैं? आणि मग त्यावेळेला लगेच डेरिक फ्रिन्सने विचारलं की योहान 14 अध्याय 6 वचनाच्या अनुसार तुम्ही मला काय म्हणायचंय? यूहन्ना 14:6 क्या बोलता है? आणि योहान 14 अध्याय त्याचं 6 वचन काय म्हणतं? सत्य मार्ग और जीवन में ही हूँ, मेरे बिना कोई भी पिता के पास नहीं पहुंच सकता। आणि सत्य मार्ग आणि जीवन मीच आहे,
माझ्याशिवाय कोणीही पित्याच्या जवळ जाऊ शकत नाही. तुरंत बिलीग्राम ने सॉरी बोला. आणि लगेच बिली ग्रामने क्षमा मागितली. पूरा दुनिया देख रहा है, आणि संबंध जग पाहत आहे. गलती हो गया बोला. आणि तो बोलले की चुकी झाली कोई नहीं जाएगा बोला. आणि कोणीच नाही जाणार. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रियो, कोई भी व्यक्ति किसी प्रकार का भी कोई भी धर्म की भक्ति करके स्वर्ग में नहीं जा सकता. आणि कुठलाही मनुष्य कितीही धार्मिक असू द्या, कितीही चांगला भक्त असू द्या, तो स्वर्गामध्ये नाही जाणार. है ना? जब प्रेरितों 4:12 के अनुसार पत्रोस प्रचार करता है कि आकाश के नीचे मनुष्यों के बीच में कई नामों में एक नाम नहीं, एकमात्र नाम है, वो प्रभु यीशु मसीह के नाम है, उसी नाम में उद्धार है. आणि मग पेत्रस असं म्हणत आहे प्रेषितांचे कृत्य त्याचा 4 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये, आकाशाच्या खाली आणि मनुष्याच्या मध्ये स्वर्गामध्ये जाण्याकरता, तारण प्राप्त करण्याकरता पुष्कळ नाव नाहीये, तर केवळ एकमात्र नाव आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव. इसलिए प्रियो, उद्धार इस दुनिया में रह करके और प्रभु यीशु पर विश्वास करके प्राप्त करना सबका कर्तव्य है. आणि या जगामध्ये राहत असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये विश्वास प्राप्त करून तारण प्राप्त करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. यूहन्ना 3:16 सबको मालूम है विश्वासियों को. आणि विश्वासू लोकांना योहान 3 अध्याय 16 वचन ठाऊक आहे. क्या है सब लोग बोलो. आणि काय आहे ते सगळ्यांनी सांगा. परमेश्वर ने जगत से इतना प्रेम किया है कि उसने अपना एकलौता पुत्र हमारे लिए दे दिया, ताकि जो कोई उस पर विश्वास करे उसका नाश न हो, तो वह अनंत जीवन पाए. देखो, बहुत लोग बोला ही नहीं. आणि बघा पुष्कळ लोक बोललेच नाही. प्रेज द लॉर्ड. बोलना चाहिए कि नहीं. बोलायला पाहिजे ना. प्रियो, हमने जिस नाम से उद्धार पाया और ये स्वर्गीय पिता का एकमात्र व्यवस्था है, प्रभु यीशु मसीह पर विश्वास करने वालों को ही सिर्फ उद्धार है. आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास जो कोणी ठेवेल त्यालाच सार्वकालिक जीवन आहे, त्यालाच तारण आहे. उसका 18 वचन पढ़ना. आणि त्याचं 18 वचन वाचा. वो तो आपका योहान याद में नहीं होगा. योहान त्याचा 3 अध्याय त्याचं 18 वचन. जो उस पर विश्वास करता है हाँ. उस पर दंड की आज्ञा नहीं होती, हाँ. परंतु जो उस पर विश्वास नहीं करता, देखा, जो प्रभु यीशु मसीह ही एकमात्र सच्चा उद्धार करता है, सच्चा प्रभु है, इस विश्वास जो भी नहीं करता, वचन करता है, उस पर दंड का सजा आ चुका है. आणि प्रभू येशू ख्रिस्तच एकमात्र तारण करताय, याच्यावर जो कोणी विश्वास ठेवत नाहीये तो दंडास पात्र आहे. Praise the Lord. Praise the Lord. कितना बड़ी बात है. आणि केवढी मोठी गोष्ट आहे. हमारे जीवन में ये सच्चाई पर हम विश्वास करके ये बताने में हम उत्सुक है क्या. आणि या सत्य सांगण्याकरता आपण उत्सुक आहे का. जब भी मेरे जीवन में अवसर मिलते थे, मैं वो अवसरों को नष्ट नहीं करता. आणि माझ्या जीवनामध्ये ज्या वेळेला संधी मला भेटत असे त्यावेळेला ती संधी मी वाया घालवत नसे. आर्मी में कई बार टी ब्रेक में मुल्ला और पंडित जी, ज्ञानी, मला ये सब लोग इकट्ठा होते थे. आणि मग ज्या वेळेला आर्मी मध्ये मी सर्व्हिस करायचो त्यावेळेला चहाची जी सुट्टी राहायची त्यावेळेला मग काय आहे की ते मौलाना, पंडितजी हे सगळे त्यावेळेला एकत्र यायचे. क्योंकि उधरी ये सब माना धर्म की पुजारी रहता है. आणि मग त्यावेळेला ते सगळे धर्माचे पुजारी राहायचे. मैं उनको बोलता था आणि मी त्यांना सांगायचो कि तुम लोगों को नरक के मार्ग बताते हो, आणि तुम्ही लोकांना नरकाचा मार्ग सांगत आहे. क्योंकि स्वर्ग जाने के लिए एकमात्र मार्ग प्रभु यीशु मसीह है. आणि स्वर्गामध्ये जाण्याचा केवळ एकमात्र मार्ग तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, हम लोग ये बोलने के लिए कितना खुशी होना चाहिए. आणि आपण हे बोलायला आपल्याला किती आनंद राहिला पाहिजे. हमारे जीवन में हमने प्रभु को पाया है तो उस गवाही देने के लिए हमें मला हिम्मत होना चाहिए, खुशी होना चाहिए. आणि आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूला जर प्राप्त केलेले आहे तर आपण ते बोलायला आपल्याला आनंद राहिला पाहिजे. आपको मालूम है, जहाँ हमारा हम सच्चाई बोलेगा वहाँ हमारा विरोध होता ही है. आणि आपण ज्या ठिकाणी सत्य बोलतो त्या ठिकाणी विरोध हा होतो. प्रियो, दुनिया में हर प्रकार के नाम प्रचार करने में कोई विरोध नहीं, और जो प्रभु यीशु मसीह के नाम प्रचार किया जाता है तो वहाँ पर विरोध होता ही है. आणि प्रियांनो, जगामध्ये कुठलंही नाव प्रचार करायला कुठल्या प्रकारचा विरोध नाही, पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा प्रचार करायला विरोध हा होत राहतो. हम लोग बाइबल में बहुत बार ये बात को देखता है. आणि बायबल मध्ये पुष्कळ ठिकाणी आपण ही गोष्ट पाहतो. प्रेरितों का 5 अध्याय का 40 वचन. आणि प्रेषित त्याचा 5 अध्याय त्याचं 40 वचन. उन्होंने उसकी बात मान ली और प्रेरितों को बुलाकर पिटवाया और यह आदेश देकर छोड़ दिया, यीशु के नाम से फिर कोई बात न करना. देखा, ये दुनिया में कोई भी मना करता है तो एक ही बात है
यीशु के नाम से बात नहीं करना। आणि या जगामध्ये कुठल्या गोष्टीला जर म्हणाई केली जाते तर ती एकच आहे की येशू ख्रिस्ताच्या नावाचा प्रचार करू नको. Praise the Lord. Praise the Lord. कितना बड़ी बात है प्रिय। किती मोठी गोष्ट आहे. आपको सबको याद है आणि तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे जब यहाँ पर कुंभ मेला हुआ था, आणि या ठिकाणी कुंभमेळा झाला होता. उस समय में इधर नासिक में जितना मालूम प्रभु का दास लोग हैं उनको सबको बुलाया था। आणि नाशिक मध्ये जेवढे प्रभूचे दास लोक आहेत त्या सगळ्यांना बोलवलं होतं. पहले सबका फोन नंबर मालूम पुलिस कमिश्नर के पास है, आणि सगळ्यांचे फोन नंबर जे आहे ते पोलीस कमिशनर कडे आहे. तो उन्होंने टाइमिंग दिया आणि त्यांनी एक वेळ दिली और वो टाइम पर मैं भी पहुंच गया। आणि त्या वेळेवर मी पण पोहोचलो. और उन्होंने बोला मतलब अभी ये कुंभ मेले के बीच में तुम लोग कोई भी प्रकार का मसीह का प्रचार नहीं करना, आणि या कुंभमेळ्याच्या वेळेमध्ये कोणीही तुम्ही प्रचार करू नका कोई ट्रैक्ट वगैरह नहीं बांटना, आणि कोणी ट्रॅक सुद्धा वाटू नका. और ऐसा बांटते हुए मतलब कोई देखेगा तो उनको पकड़ कर जेल में डालेगा। आणि अशा प्रकारे कोणी करताना दिसलं तर त्याला पकडून जेलमध्ये टाकण्यात इसलिए येईल. तुम लोग हमारा मदद करना, आणि म्हणून तुम्ही आम्हाला सहाय्य करा. इसके लिए वो बुलाया था। आणि याच्याकरता बोलवण्यात आलं क्योंकि होतं. बोला है कि ये दुनिया में सभी लोगों को देखता है, आणि या जगामध्ये सगळे लोक पाहतात. इसलिए ऐसा कोई गड़बड़ी यहाँ पर नहीं होना आणि म्हणून अशा प्रकारची गडबड कोणी करू नये. चाहिए। सब लोग बोला हम साथ देगा। आणि सगळे लोक बोलले की हो आम्ही तुम्हाला साथ देऊ. और बहुत कुछ हुआ, मैं शॉर्ट में बोलूंगा। आणि खूप काय झालं मी थोडक्यात सांगेन. कुछ बात मतलब ऐसा अभी बोलना अच्छा नहीं लगता। आणि त्यावेळेला जे झालं ते अशा काही गोष्टी सांगायला बरोबर वाटत नाही. आखिर में मैंने कुछ भी नहीं बोला आणि मी शेवटी काहीच नाही बोललो. क्योंकि मैं आगे ही बैठा था। आणि मी पुढेच बसलो होतो. तो वो पुलिस कमिश्नर मतलब मेरे पास आया, आणि तो पोलीस कमिशनर माझ्या जवळ आला. मेरे को बोला आप बाकी सब लोग साथ देने के लिए तैयार है, आप क्यों नहीं कुछ बोलते है? आणि इतर सगळे लोक मला साथ द्यायला तयार आहे, तुम्ही का नाही बोलत. अब उसमें से एक व्यक्ति बोला चाहे तो सर अभी से उसको पकड़ कर अंदर डालो, वो तो बोलेगा ही। आणि मग त्याच्यापैकी एक व्यक्ती असं म्हटला की सर त्याला आताच पकडून आतमध्ये टाका कारण तो बोलेलच. तो मैंने मतलब मुझे आत्मा का अगुवाई था, इसलिए मैंने हिंदी बाइबल न्यू टेस्टमेंट लेकर गया था। आणि मला आत्म्याचे मार्गदर्शन होतं म्हणून मी नवीन करार हिंदी मध्ये घेऊन गेलो होतो. तो मैंने उसको मतलब वो मेरे पास आते ही मुझे समझ में आ गया वो कुछ मेरे को पूछने वाला है। आणि तो माझ्या जवळ आल्यानंतर मला समजलं की तो मला काही विचारणार आहे. मैं पेज निगाह कर रखा था, आणि मी ते वचन काढून ठेवलं तो होतं. उसने मेरे को पूछा तो तुरंत मैंने मतलब प्रेरितों का 4 अध्याय का 18-19 वचन उसको पढ़ने के लिए बताया। आणि मग प्रेषितांचे कृत्य त्याचा 4 अध्याय 18 आणि 19 वचन जे आहेत 18-19-20 वचन तक 18 ते 20 वचन वाचायला सांगितलं. हाँ। तब उन्हें बुलाया और चेतावनी देकर यह कहा, हाँ। यीशु के नाम से कुछ भी न बोलना और न सिखाना। हाँ। परंतु पतरस और यूहन्ना ने उनको उत्तर दिया, हाँ। तुम ही न्याय करो, क्या यह परमेश्वर के निकट भला है हाँ। कि हम परमेश्वर की बात से बढ़कर तुम्हारी बात माने? हाँ। क्योंकि यह तो हमसे हो ही नहीं सकता हाँ। कि जो हमने देखा और सुना है वह न कहे। मैं उसको बोला अभी आप मुझे बोलो मैं बोलने चाहिए या ना बोलने चाहिए। आणि मग हे वाचायला त्यांना सांगितल्यानंतर मी त्यांना म्हटलं आता तुम्ही मला सांगा मी बोलायला पाहिजे का नाही बोलायला पाहिजे. उसने मेरे कंधे पर हाथ रखकर बोला आप बोल सकते हो। आणि मग त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं की तुम्ही बोलू शकता. बाकी किसी को परमिशन नहीं, परंतु आपको परमिशन है बोला। आणि बाकी कोणाला परमिशन नाही, तुम्हाला परमिशन आहे म्हटलं. प्रेज द लॉर्ड। भैया हमको एक बात जानना है कि ये बाइबल जो कहता है सत्य कहता है। आणि एक गोष्ट आपल्याला जाणायची बायबल जे सांगतं ते सत्य सांगतं. ये दुनिया जरूर हमें विरोध करेगा, आणि हे जग आपला विरोध निश्चितच करेल. है ना। मुझे बहुत बार मतलब फौजी में भी इस प्रकार बात करने के लिए रुकावट बहुत होता था, आणि त्या सैन्यामध्ये राहत असताना सुद्धा अशा प्रकारे बोलायला मला खूप अडखळण यायचं. लेकिन मैंने प्रभु का नाम ऊंचा किया। आणि मी प्रभूचं नाव उंच केलं. वहाँ सब हमने प्रभु का महिमा देखा, आणि त्या ठिकाणी आपण प्रभूचा गौरव पाहिला. बहुत अनुभव मैंने आप लोगों के साथ बांटा है, इसलिए मैं अभी वो सारे बात बांटने के लिए अभी नहीं जा रहा। आणि खूप काही अनुभव मी तुम्हाला सांगितले, आता परत मी सांगणार नाही. भैया प्रभु का नाम आप आगे करो, आणि प्रियानो प्रभूचं नाव तुम्ही पुढे करा जरूर महिमा देखेगा। आणि निश्चितच तुम्ही गौरव पाहाल. तो आपको मालूम है इस कारण क्या होगा, प्रभु ने दैनंदिन जीवन में प्रभु ने बोला है कि प्रभु का नाम के कारण हमको कई प्रकार का क्लेश सतावट आएगा। आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्याला प्रभूच्या नावाखातर पुष्कळ प्रकारचा छळ जो आहे तो सहन करावा लागेल. योहन्ना 16 अध्याय का 1 से 4। योहान त्याचा 16 अध्याय 1 ते 4 वचन. एक मसीह व्यक्ति के जीवन में जरूर मतलब सतावट आएगा। आणि एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये निश्चितच छळ येईल. और पढ़िएगा। ये बातें मैंने तुमसे इसलिए
इसलिए कही हाँ। कि तुम ठोकर न खाओ। या। वे तुम्हें आराधनालय में से निकाल देंगे, वरन वह समय आता है कि जो कोई तुम्हें मार डालेगा वो समझेगा कि मैं परमेश्वर की सेवा करता हूँ। ऐसे वे इसलिए करेंगे कि उन्होंने न पिता को जाना है और न मुझे भी जानते हैं। तुम ये बातें मैंने इसलिए तुमसे कही कि जब इनका समय आता है तो तुम्हें स्मरण आ जाएगा कि मैं तुमसे ये पहले से कह दिया था। देखो प्रियो, प्रभु यीशु मसीह के नाम कहने वालों को कई प्रकार की सतावट आएगा, प्रभु ने पहले से बताया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा जो कोणी प्रचार करेल त्याला पुष्कळ प्रकारचा छळ होईल हे प्रभूने अगोदरच सांगितलंय. आज भी बहुत लोग प्रभु यीशु मसीह का गवाही क्यों नहीं देता? आजही पुष्कळ लोक प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष का देत नाही? क्योंकि वो लोग सतावट से डरता है। कारण ते लोक त्यांचा छळ होताना ते घाबरत आहे. जो उसका 16 अध्याय का 33 वचन, योहान 16 अध्याय त्याचं 33 वचन. मैंने ये बातें तुमसे इसलिए कही है हाँ। कि तुम्हें मुझमें शांति मिले। हाँ। संसार में तुम्हें क्लेश तो होते हैं, हाँ। परंतु धाड़स बांधो, मैंने संसार को जीत लिया है। पर ये शब्द ये प्रभु की वचन वाला हम कहाँ पर याद करता है? आणि हे देवाचं वचन आपण कुठं लक्षात ठेवतो? है ना, हम तो सिर्फ डर को देखता है। आपण फक्त ते जे भयावह आहे त्याला पाहतो. प्रियो, समस्या बड़ा है, हमारा प्रभु बड़ा है। प्रियानो, समस्या मोठी की आपला प्रभू मोठा? प्रतिकूल बड़ा है या यीशु मसीह बड़ा है? आणि प्रतिकूल मोठा आहे का प्रभू येशू ख्रिस्त मोठा आहे? परंतु बहुत लोगों के जीवन में प्रतिकूल बड़ा है, यीशु मसीह छोटा है। आणि पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये प्रतिकूल जे आहे ते मोठं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त छोटा आहे. बहुत लोगों के जीवन में समस्या बड़ा है, यीशु मसीह छोटा है। आणि पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये समस्या अडचणी ज्या आहेत त्या मोठ्या आहे, प्रभू येशू ख्रिस्त छोटा आहे. इसलिए एक सच्चा मसीह जीवन में लोग नहीं बिता पा रहे। आणि म्हणूनच ते एक खरं ख्रिस्ती जीवन नाही जगू शकत. प्रियो, हमारे जीवन को परखो। प्रियानो, आपण आपलं जीवन पारखा. प्रभु ने प्रभु की गवाह बनने के लिए हमको अलग किया। आणि प्रभूने आपल्याला त्याचे साक्षीदार होण्याकरता आपल्याला वेगळं केलं. हम प्रभु को गवाही देता है कि नहीं? आपण प्रभूची साक्ष देतो का नाही? अनेक पवित्र लोग इस बात का एक बोझ लेना पड़ेगा। आणि प्रत्येक प्रभूच्या लोकांनी या गोष्टीचं ओझं घ्यायचं आहे. कई लोग मतलब इस बात का बोझ नहीं लेते। आणि पुष्कळ लोक या गोष्टीचं ओझं घेत नाही. मैं आपसे विनती करता हूँ, मी तुम्हाला विनंती करतो. है ना, जब मतलब आर्मी में होने पर भी जो भी लोकेशन में रहते थे वो देश को पूर्ण रूप में सुसमाचार सुनाने में उत्सुक रहा। आणि मग आर्मीमध्ये राहत असताना ज्या ज्या ठिकाणी माझी बदली व्हायची त्या संपूर्ण ठिकाणाला सुवार्ता सांगण्यासाठी मी खूप तत्पर राहायचो. आर्मी के अंदर भी मतलब बारकों में घर में जा करके, अपनी कोठरों में जा करके ये देते थे। आणि आर्मी मध्ये सुद्धा बॅरेक मध्ये जाऊन क्वार्टर मध्ये जाऊन सुवार्ता सांगायचो. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. किसी को भी नहीं छोड़ा। कोणालाच नाही सोडलं. जो भी एरिया कमांडर है, एरिया में कमांडर का बंगला में जा करके देगा। आणि जो एरियाचा कमांडर आहे त्या एरियाच्या कमांडरच्या बंगल्यामध्ये जाऊन द्यायचो. स्टेशन कमांडर के घर में जाकर देगा। आणि स्टेशन कमांडरच्या घरी जाऊन द्यायचो. क्यों? का? क्योंकि हम उनको प्यार करता है। कारण आपण त्याच्यावर प्रेम करतो. वो उनको भी बचने के लिए प्रभु यीशु मसीह को जानना जरूरी बात है। आणि त्यांना सुद्धा वाचण्याकरता त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणं गरजेचं आहे. इसके लिए प्रभु ने मुझे उस आर्मी के अंदर प्रभु का गवाही देने के लिए रेखा करके प्रभु ने मुझे बताया। आणि मग या करता त्या आर्मी मध्ये प्रभूची साक्ष देण्याकरता प्रभूने मला ठेवलं होतं हे प्रभूने मला सांगितलं. और जब मैं हिमाचल में था, आणि ज्या वेळेला मी हिमाचल मध्ये होतो है ना, वहां पर जब एक अपना क्वार्टर के अंदर ही मीटिंग शुरू किया था। आणि त्या ठिकाणी एका क्वार्टरच्या मध्येच मीटिंग सुरू केली. प्रियो, मैं आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो. आपको बहुत लोगों को ये बात मालूम है, लेकिन आपका एक रिविजन के लिए मैं इस विषय में आपको इसलिए जोर दे रहा हूँ क्योंकि ये कोरोना बहुत लोगों को बहुत सुस्त कर दिया। आणि तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा मी तुम्हाला हे यासाठी सांगू इच्छितो की कोरोनामुळे लोक खूप सुस्त झाले. जब हम आराधना कर रहे थे, आणि ज्या वेळेला आम्ही आराधना करत होतो प्रभु ने मैंने बताया, आणि प्रभूने मला सांगितलं तुम जा करके जीओसी को जाकर मिलो। आणि तुम्ही जाऊन जीओसी ला भेटा. अभी आर्मी में काम करने वालों को मालूम है कि मतलब उस एरिया कमांडर को जाकर मिलना है तो कम से कम 2-3 महीना पहले परमिशन लेना पड़ता है। आणि एरिया कमांडरला जाऊन भेटायचं तर 2-3 महिने अगोदर परवानगी घ्यावी लागते. और वो साधारण लोगों को मिलता ही नहीं। आणि साधारण लोकांना ते भेटतच नाही. उधर एक बटालियन कमांडर को या कंपनी कमांडरों को मतलब बहुत मुश्किल से मौका मिलता। आणि बटालियन कमांडर यांना सुद्धा त्या जीओसी ला भेटायची खूप मुश्किलने परवानगी भेटते. और एक साधा सिपाही, आणि आपण तर एक साधारण शिपाई आहे, कहाँ मिलेगा? आणि कस काय भेटेल? लेकिन आज्ञा कौन दिया? आणि आज्ञा कोणी दिली? महाराजा ने। आणि महाराजाने. Praise the Lord। Praise the Lord। कौन रुका सकता? आणि मग कोण अडवू शकतो? है ना, मुझे कई बात याद आता है। आणि काही गोष्टी मला आठवतात. एक बार एक बच्चा हमारा चार्ल्स राजकुमार को मिलने के लिए
वो राजमहल के द्वार पर गया। आणि एकदा एक मुलगा चार्ल्स राजकुमारला भेटण्याकरता त्या महलाच्या बाहेर होता उधर जाकर के उधर गया तो सिपाही लोग बोला कहाँ जा रहा है? आणि मग तिथे गेल्यानंतर शिपाईने त्याला अडवलं, कुठे चालला? बोला राजा को मिलना है। आणि बोललं की राजाला भेटायचंय. भाग रहे से। आणि त्याला मग शिपाईने सांगितलं पळ इथून, राजा को मिलना है। राजाला भेटायचं. तुम्हारे जैसा मेरे लोग राजा को मिल सकते हैं? आणि तुझ्यासारखे लोक राजाला भेटतील का? उधर से उसको हटा रहा है, आणि तिथून त्याला बाजूला करत आहे. लेकिन वो बोलते नहीं मुझे राजा को मिलना है। आणि तो म्हणतो की नाही मला राजाला भेटायचंच आहे. Praise the Lord। Praise the Lord. वो उधर रोक कर खड़ा हो गया। आणि रडत तो तिथं उभा राहिला. थोड़ी देर में चार्ल्स राजकुमार घोड़े के ऊपर मॉर्निंग सवारी करके आया। आणि मग थोड्या वेळानंतर चार्ल्स राजा जो आहे तो घोडसवारी करत त्या ठिकाणी आला. राजकुमार है। हा, राजकुमार. ओके तो अभी वो उतरी रो करके मानो बोला कि मानो मेरे को राजा को मिलना है, मेरे को राजा को मिलना है, ऐसे बोलकर रोने लगा। आणि मग तिथं तो बसून मला राजाला भेटायचं म्हणून रडत राहिला. तो चार्ल्स राजकुमार घोड़े के नीचे आया आणि मग त्यावेळेला चार्ल्स राजकुमार जो आहे तो घोड्यावरून खाली उतरला और बोला क्या बात है? आणि त्याने विचारलं की काय आहे? मुझे राजा से भेंट करना आणि तो लहान मुलगा म्हटलं की मला राजाला भेटायचं. है। ये लोग मुझे नहीं छोड़ता। हे लोक मला नाही पाठवत. तो मानो चार्ल्स राजकुमार ने बोला चल। आणि मग चार्ल्स राजकुमार म्हटलं की तू चल. उसने मानो फिर चल करके गेट के पास आया तो गेट अपने आप खुल गया। आणि मग तो चालत गेटच्या जवळ आला तर मग त्याच्यासाठी गेट लगेच उघडण्यात आलं. उधर कोई नहीं पूछा कि इसको लेकर कहाँ जा रहे हैं, आणि मग तिथं कोणी विचारलं नाही की याला घेऊन कुठे चालले. कौन पकड़ा है? कोणी पकडलंय? राजकुमार पकड़ा है। आणि राजकुमारने पकडले. Praise the Lord। Praise the Lord. तो प्रभु मुझे बोला कि मैं राजा तेरे साथ है। आणि प्रभू म्हटला मी राजा तुझ्या सोबत आहे. Praise the Lord। Praise the Lord। मुझे हिम्मत मिला मला धैर्य मिळालं तो मैं कुछ नहीं सोचा आणि मी काही विचार नाही केला और मैं सीधा गया। आणि मी सरळ गेलो. मैंने मानो उधरी मंडली में पूछा कि आप में से कोई मेरे साथ आने के लिए तैयार है क्या? आणि मंडळीमध्ये मी विचारलं की तुमच्यापैकी माझ्यासोबत कोणी यायला तयार आहे का? एक मतलब हिंदू बैकग्राउंड से आया हुआ जगन्नाथ बोल के एक भाई बोला मैं आता हूँ। आणि हिंदू बॅकग्राऊंड मधून प्रभू मध्ये आलेला एक व्यक्ती त्याचं नाव जगन्नाथ आहे. तो म्हटला मी येतो. वो उनका कंपनी का सीईओ का ड्राइवर है। आणि तो कंपनीचा जो सीईओ आहे त्याचा ड्रायव्हर आहे. तो वो मेरे साथ चला। आणि तो माझ्या सोबत आला. मैं उनको प्रोत्साहन करते गया। आणि त्याला प्रोत्साहन देत आलो. मुझे मालूम है वक्त आने के टाइम पर मानो ये डर सकता है। आणि मला माहिती आहे वेळ आल्यानंतर हा घाबरू शकतो. तो मैं उनको बहुत प्रोत्साहन देते गया। आणि त्याला खूप प्रोत्साहन देत आलो. लेकिन जीओसी का जब बेंगलोर के पास जब आया आणि जीओसीच्या बंगल्याच्या जवळ ज्यावेळेला आलो वो बोलने लगा तो म्हणू लागला ब्रदर प्लीज मैं इधर ही बैठ के प्रार्थना करेगा आप जाओ। आणि ब्रदर मी इथं बसून प्रार्थना करेल तुम्ही जा. मैं बोले आप डरो मत आप मेरे साथ चलो। आणि म्हटलं तू घाबरू नको माझ्या सोबत चल. नहीं मतलब मैं इधर ही बैठे होगा प्रार्थना करेगा आप तो आगे बढ़ो। आणि म्हटलं की नाही मी इथंच बसेल प्रार्थना करेल तुम्ही जा. मैं बोला चलेगा। मैं समझ गया कि उसको अभी आगे आने का मानव हिम्मत नहीं है। आणि मला समजलं की आता पुढे यायची त्याचं धैर्य नाहीये. प्रियो मैं आपको बताना चाहता हूँ वहां पर जब गया तो जैसा गेट पर गया मतलब वहां पर जो भी पहरेदार है एक हवलदार है वो एक रजिस्टर लेकर आया। मैंने रजिस्टर में मेरा नाम लिखा साइन किया उधर दिया। उसने कॉल करके भी नहीं देखा ये कौन है। आणि मग तिथं गेल्यानंतर त्याने एक मला रजिस्टर दिलं आणि त्या रजिस्टरवर मी माझं नाव लिहिलं आणि ते रजिस्टर बंद केलं आणि त्याने उघडून सुद्धा बघितलं नाही की हा कोण आहे. अगर वो देखा होता तो कभी भी अंदर जाने नहीं देता। आणि त्याने पाहिलं असतं तर त्याने मला आतमध्ये जाऊ दिलं नसतं. प्रभु साथ है तो प्रभु सोबत आहे तर कोई रुकावट नहीं है। आणि काही अडखळण येत नाही. प्रियो उधर जा करके जब मैंने घंटी बजाया आणि तिथे जाऊन ज्या वेळेला मी बेल वाजवली उधर अंदर भी एक हवलदार आकर के पूछा कि आप कौन है। आणि त्या ठिकाणी जो दरवाजा उघडणारा हवलदार आहे त्याने विचारलं तुम्ही कोण आहे. मैंने उनको बोला प्रभु का दास आया आप जाकर के बोलो प्रभु का दास आया। आणि मी त्यांना म्हटलं की त्यांना जाऊन सांगा की प्रभूचा दास आलाय. ओ उन्होंने साहब को जाकर बोला तो उन्होंने बोला कौन है वो ऐसा पूछो। आणि मग त्यांनी जाऊन त्या जीओसीला जर सांगितलं त्यावेळेला जीओसी म्हणे की तो कोण आहे. मैं बोला आप बोलो ना प्रभु का दास आया। आणि मी त्यांना म्हटलं तुम्ही जाऊन सांगा ना की प्रभूचा दास आला. वो जीव से उड़ करके आया। आणि मग तो जीओसी उठून आला तो फिर मेरे को आकर पूछा आणि मला येऊन विचारलं. फिर मैंने बोला प्रभु ने मुझे भेजा।
आणि मी त्यांना म्हटलं प्रभूने मला पाठवलं मैंने गवाही बताया। आणि माझी साक्ष मैं सांगितली। आपको बताऊं, मी तुम्हाला सांगू, जियो से मुझे सोफा में बैठाया, आणि जीओसी ने मला सोफ्यावर बसवलं जियो से खड़ा रहा, आणि जीओसी उभा राहिला 20 मिनट मैंने उसको संदेश दिया। आणि 20 मिनिटं मी संदेश दिला प्रभु ने बोलने के लिए बजाय हुआ उधार का संदेश मैंने उनको दिया। आणि प्रभूने सांगण्याकरता सांगितलेला तारणाचा संदेश मी सांगितला। ये संदेश सुनते सुनते वो मानो जीओसी, उनका नाम है मेजर जनरल वीपी सिंह आणि त्याचं नाव आहे मेजर जनरल व्हीपी सिंह है, मालूम वो अभी जिंदा है कि नहीं मुझे नहीं मालूम, आणि ते आता जिवंत आहे का माहित नाही। लेकिन उन्होंने मालूम उस हवलदार को बोला मेरा पत्नी को बुलाओ। आणि मग त्याने आपल्या बायकोला त्या हवालदारला सांगितलं माझ्या बायकोला बोलव। और वो जब आया आणि ज्या वेळेला ती आली बोला प्रभु का दास हमारे घर में आया, आणि प्रभूचा दास आपल्या घरात आला उसके लिए तू कॉफी बनाना, आणि त्याच्याकरता तू कॉफी बनवशील, केक काटना केक काप और चिप्स सब लेकर आना। आणि चिप्स वगैरे घेऊन ये। नहीं सर, Praise the Lord. सेवक के पास नहीं देना, आणि सेवकाकडे नाही द्यायचं, तू लेकर आना। तू घेऊन यायचं। Praise the Lord. Praise the Lord. वो दोनों मिलकर के मुझे खिलाया। आणि त्या दोघांनी मिळून मला चारलं। कौन आया? कोण आलं? प्रभु का दास आया। आणि प्रभूचा दास आला। प्रेज़ लॉर्ड। प्रियो, ये मेरे जीवन का अनुभव मैं आपको बांट रहा हूँ। आणि- बहुत लोग ये सुनेगा, मैं आपको बताना चाहता हूँ, हमारा प्रभु के लिए कोई काम असंभव है क्या? आणि आपल्या प्रभू करता कुठली गोष्ट अशक्य आहे का? ऐसा गवाही कितने लोगों के पास है? अशी साक्ष किती लोकांकडे आहे? प्रेज़ लॉर्ड। Praise the Lord. है, दो चार हमारा ट्रैक्टर बांट करके तीर मारा बोल के घमंड करता है। आणि 2 ट्रॅक वाटले म्हणून गर्व करता। प्रभु की वाणी सुन करके प्रभु के लिए खड़ा होना प्रियो। आणि प्रभूची वाणी ऐकून प्रभू करता उभे राहा। प्रेज़ लॉर्ड। Praise the Lord. है, मैं आपको बताना चाहता हूँ, वहाँ पर बहुत और प्रभु की मतलब आज्ञा के अनुसार एक बड़ा बारक प्रभु की आराधना के लिए मिल गया। बाकी बहुत चरित्र है, वो सारे बात बताने के लिए टाइम नहीं। आणि देवाच्या कृपेने खूप मोठं एक बॅरक प्रभूच्या आराधनेकरता भेटलं। प्रेज़ लॉर्ड। Praise the Lord. मैं आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो है ना, उधर रोमन कैथोलिक का पादरी लोग जाकर कंप्लेन किया तो उन्होंने बोला वो मतलब प्रभु का दास ने जो कहा ऐसे बात मैं कितनी बार चर्च में आया, कभी सुना ही नहीं। आणि मग त्या रोमन कॅथलिकचे जे फादरी लोक आहेत त्यांनी जाऊन तक्रार केली। त्या वेळेला जीओसी असं म्हटलं की त्याने जे काय बोललं तशा मी कितीतरी चर्च मध्ये गेलो पण ते कोणीच बोललं नाही। प्रेज़ लॉर्ड। Praise the Lord. प्रियो, प्रभु का जिनके पास प्रभु का संदेश है, आणि प्रभूच्या लोकांकडे प्रभूचा संदेश आहे वो संदेश लेकर के अपन जाता है। आणि तो संदेश घेऊन आपण जातो। मैं आपको बोलना चाहता हूँ, ऐसा अनुभव पाना है तो हमें प्रभु के लिए प्रभु की मतलब अगुवाई पा करके आवाज सुन करके चलना चाहिए। जैसा भी फिलिप्पोस सेवकाई किया, प्रभु की आत्मा ने उसको उड़ा कर लेकर गया। आणि फिलिपोसने ज्याप्रमाणे सेवा केली आणि मग देवाच्या आत्म्याने त्याला उचलून घेऊन गेला। प्रेज़ लॉर्ड। Praise the Lord. क्योंकि प्रभु का बात सुना और माना। कारण देवाची आज्ञा ऐकली आणि पालन पण केलं। आज बहुत लोगों का अनुभव क्या है, आज पुष्कळ लोकांचा अनुभव काय आहे? उन लोग उन्होंने वचन को मान करके प्रभु को इस रीति में चख करके अनुभव नहीं पाया। आणि वचनाचं पालन करून चाकून त्यांनी अनुभव नाही घेतला। प्रियो, हमारा प्रभु सच्चा है, प्रियानो, आपला प्रभू खरा आहे, उसका वचन सत्य है। त्याचं वचन सत्य आहे। फिर प्रभु ने मनुष्य और परमेश्वर के संबंध में प्रभु के लोग कैसे होने चाहिए वो बात बताया। आणि मनुष्य आणि परमेश्वर याचा संबंध कसा असायला पाहिजे हे प्रभूने सांगितलं। प्रभु ने सिखाया हुआ सिखलाई को सही रीति में सीखना प्रियो। आणि प्रभूने दिलेलं जे शिक्षण आहे ते योग्य प्रकारे शिका प्रियांनो। है ना, मत्ती की सुसमाचार उसका 22 अध्याय का 37 से 39। मध्ये त्याचा 22 अध्याय त्याचं 37 ते 39 वचन। उसने उससे कहा, तू परमेश्वर अपने प्रभु से हाँ। अपने सारे मन, अपने सारे प्राण और अपनी सारी बुद्धि के साथ प्रेम रख। बड़ी और मुख्य आज्ञा तो यही है, और उसी के समान या दूसरी भी है कि तू अपने पड़ोसी से अपने समान प्रेम रख। इसका मतलब क्या है कि प्रभु में जीवन हमेशा जो भी कार्य रहेगा वो प्रभु का पूरा दिल से प्रभु का प्रेम में होना चाहिए। आणि प्रभू मध्ये आपण जे काय काम करू ते प्रभूच्या संपूर्ण प्रेमामध्ये राहायला पाहिजे। Praise the Lord. Praise the Lord. आज हम जो भी करता है प्रभु का प्रेम में करता है क्या? आज आपण जे काय करतो ते प्रभूच्या प्रेमामध्ये राहून करतो का? ना, प्रेरित पौलुस गवाही देता था 2 कोरिन्थी 5 अध्याय का 14 वचन में कि प्रभु का प्रेम हमें विवेश करता है। आणि 2 करंथीकराचं पत्र 5 अध्याय 14 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे साक्ष देतो की प्रभूचं प्रेम आम्हाला आवरून धरतं। आज कितने लोग सच्चा दिल से एक गवाही दे सकता है कि मैं आज यहाँ पर संगति में आया, प्रभु का प्रेम मुझको विवेश किया, क्योंकि कितने लोग गवाही दे सकते हैं। आणि किती लोक अशा प्रकारे साक्ष देऊ शकतील, आज मी इथे जे आलो ते ख्रिस्ताच्या प्रेमाने, मला ख्रिस्ताच्या प्रीतीमुळे मी आलो। परखना, पारखा प्रेरणो, अभी इधर ही मत परखो, आप घर में जाके परखो। आणि इथं नका पारखू, घरी जाऊन पारखा। लेकिन लिख कर रखो, मेरे लिए होमवर्क है कि मैं
मैंने जो भी करता है प्रभु की प्रेम में करता है क्या? क्योंकि वचन में 1 कोरिन्थी 16:14 में लिखा है, 1 कोरिन्थी 16:14 में लिखा है, तुम जो कुछ भी करो प्रेम से करो. आणि 1 करंथीकराचं पत्र 16 अध्याय आणि त्याच्या 14 वचनामध्ये लिहिलं की तुम्ही जे काय कराल ते प्रेमामध्ये करा. अगर प्रेम में नहीं किया तो आणि जर प्रेमामध्ये नाही केलं तर 1 कोरिन्थी 13:3 में लिखा है, कोई प्रयोजन नहीं. आणि मग 13 अध्याय 1 करंथीकराचं पत्र 13 अध्याय त्याच्या 3 वचनामध्ये लिहिलेलं आहे, तर मग त्याचा तुम्हाला काही फायदा नाही. मैं उसका बारे में अभी बयान ज्यादा नहीं करूंगा. आणि त्याच्या संबंधाने मी आता वर्णन नाही करणार. और हमारा पढ़ना एक शब्द 1 कोरिन्थी 4 अध्याय का 1 वचन. 1 करंथीकराचं पत्र 4वां, वो मेरे को शब्द हिंदी में मिलेंगे. हाँ. मनुष्य 4 अध्याय त्याचं पहिलं वचन. हाँ. मनुष्य में मसीह के सेवक हाँ. और परमेश्वर के भेदों के भंडारी समझे. हाँ, मतलब भंडारी या प्रभु की भेदों का, प्रभु का हर एक लोग भंडारीपन का सेवक ही पाया हुआ लोग है. इसलिए भंडारीपन का सेवा कैसे करना चाहिए? आणि प्रभूचा प्रत्येक व्यक्ती जो आहे त्याला भंडारीपणाची सेवा प्राप्त झालेला आहे आणि मग त्या भंडारीपणाची सेवा त्याने कशी करायला पाहिजे वो परमेश्वर की महिमा के लिए करना चाहिए. आणि देवाच्या गौरवाकरता त्याने ती करायला पाहिजे. मत्ती की सुसमाचार 25 अध्याय का 14 से 30 तक का वचन. मध्ये त्याचा 25 अध्याय 14 ते 30 वचन. मैं अभी वो पूरा नहीं पढ़ाना चाहूंगा. आता ते पूर्ण वाचायला नाही ये सब सांगणार आप लोग होमवर्क के रूप में घर में जाके पढ़ना. आणि हे सर्व गृहपाठ म्हणून तुम्ही घरी जाऊन वाचा. मतलब इस भंडारीपन का कार्य भी करने वाला परमेश्वरीय विषय में संबंध होना चाहिए. आणि या भंडारीपणाचं कार्य करणाऱ्या ईश्वरीय गोष्टीमध्ये आपण संपन्न राहायला पाहिजे. आपको मालूम है कि प्रभु ने इसलिए एक दृष्टांत भी बोला था. आणि आपल्याला ठाऊक आहे प्रभूने एक दृष्टांत सुद्धा सांगितला होता. लूका उसका 12 अध्याय का 18 से 21. लूक त्याचा 12 अध्याय 18 ते 21 वचन. तो उसमें परमेश्वर के विषय में संबंध होना, वो बात को प्रभु ने उड़ा करके बताया. आणि परमेश्वराच्या विषयामध्ये आपण संपन्न राहणं ही गोष्ट जी आहे ती सांगितलेली आहे. Praise the Lord. Praise the Lord. आपको समझेगा ना? तुम्हाला समजेल ना? क्योंकि मुझे मालूम है कि आपको बाइबल का हर एक वचन में इतना अच्छा तरव है, इतना अच्छा आपको मालूम है. आणि मला माहिती आहे की देवाचं जे बायबल आहे त्याचं वचन तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती मैं आहे. वो पूरा पढ़ा करके मैं टाइम को बचाने के लिए आपको बोल रहा हूँ. आणि ते वेळ वाचवण्याकरता तुम्हाला वाचायला सांगत नाहीये. और मतलब प्रभु ने स्वर्ग और नरक के बारे में बहुत स्पष्ट कहा. आणि प्रभूने स्वर्ग आणि नरक याच्या संबंधाने खूप स्पष्ट सांगितलं. प्रियो, कोई भी धर्म ये बातों के बारे में इतना स्पष्ट नहीं सिखा सकता. आणि कुठलाही धर्म या गोष्टी संबंधाने स्पष्ट शिकवत नाही. परंतु स्वर्ग सत्य है, नरक सत्य है. आणि स्वर्ग खरा आहे आणि नरक खरा आहे. आपको मालूम है पापी कहाँ जाएगा? नरक में जाएगा. आणि पापी जो आहे तो नरकामध्ये जाईल. बोलने का अर्थ, सांगायचं तात्पर्य, जिन्होंने प्रभु यीशु पर विश्वास नहीं किया वो सब नरक में जाएगा. आणि ज्याने कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास नाही केला तो नरकामध्ये जाईल. एक दो वचन में उसके लिए पढ़ूंगा. 1-2 वचन मी त्याच्याकरता सांगेल. मत्ती उसकी 25 अध्याय का 41. मत्ते त्याचा 25 अध्याय त्याचं 41 वचन. तब वो बाई और वालों से कहेगा, हाँ। हे शापित लोगों, हाँ। मेरे सामने से उस अनंत आग में चले जाओ हाँ। जो शैतान और उसके दूतों के लिए तैयार की गई है। नरक कभी भी प्रभु ने मनुष्य के लिए नहीं बनाया. आणि नरक जो आहे तो देवाने मनुष्य करता नाही केला. नरक परमेश्वर ने शैतान और उनका दूतों के लिए बनाया. आणि नरक जो आहे तो देवाने सैतान आणि त्यांच्या दूताकरता बनवलाय. लेकिन जो व्यक्ति प्रभु की बात नहीं मानेगा और शैतान की बात मानेगा उनके साथ उतरी जाएगा. आणि मग जो व्यक्ती प्रभूच्या आज्ञेचं पालन करणार नाही पण सैतानाच्या सांगण्याप्रमाणे करेल तो नरकामध्ये जाईल. आपको मालूम है बात ना मानना ही सबसे पहला पाप था. आणि आज्ञा पालन न करणं हेच सगळ्यात मोठं पाप होतं. आज भी बात ना मानेगा वो पापी होकर के नरक में जाएगा. आणि आजही जो कोणी आज्ञा पालन करणार नाही तो पापी होऊन नरकात जाईल. आज भी हमें सबको, अब एक बात जानना, चुनाव लोग भी जानना, आपका सामने चुनौती है. आणि जे निवडलेले लोक आहेत त्यांनी सुद्धा जाणून घ्या तुमच्या समोर एक निवड आहे. बहुत गंभीरता से समझना. आणि खूप गांभीर्याने समजून घ्या. आज भी क्या करना या क्या नहीं करना आपको प्रभु ने बता चुका है. आजही तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं हे प्रभूने सांगितलेलं आहे. जो करना चाहिए वो ना करना पाप है. आणि जे करायला सांगितलेलं आहे ते न करणं पाप आहे. जो नहीं करना वो करना भी पाप है. आणि जे नाही करायला लावलं ते करणं तेही पाप आहे. दोनों पाप है. दोन्ही पाप आहे. Praise the Lord. Praise the Lord. इसका मतलब याचा अर्थ अभी भी आता पण हम बोलेगा हमने उधार पाया है. आणि आपण म्हणू की माझं तारण झालंय. परंतु अगर आप प्रभु की आज्ञा को नहीं मानता, आणि जर प्रभूच्या आज्ञेचं आपण पालन करत नाही तर जरूर आपने प्रभु पर विश्वास करके, मैंने नया जन्म पा करके, बपतिस्मा भी लेकर के वापस आप अगर पाप में आप
प्रभु की बात ना मानकर जी रहा है, प्रियो धोखा मत खाना, आज्ञा ना मानने वालों के पास आ जाएगा। आणि मग तुम्ही तारण प्राप्त करूनही जर देवाच्या आज्ञेचं पालन जर करत नाहीये तर मग निश्चितच तुम्ही फसू नका की आज्ञा पालन न करणारे जे लोक आहेत ते यातना भोगण्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही जाल। क्योंकि सच्चा उधार पाया व्यक्ति, आणि कारण खरा तारण प्राप्त झालेला व्यक्ती वो वापस पाप में नहीं गिरता। आणि तो परत पापामध्ये पडत नाही। बहुत सावधानी से सुनना, आणि सावधतेने ऐका, क्योंकि जो आज भी अगर पाप करने के बाद में उसको बुरा नहीं लग रहा है, तो आणि आजही लोक जे पाप करतात त्याच्या संबंधाने त्यांना जर वाईट वाटत नाहीये तर, वो पाप उसको अच्छा लग रहा है, तो आणि ते पाप जर त्यांना चांगलं वाटत आहे तर इसका मतलब वो प्रभु का त्यागा हुआ है। याचा अर्थ प्रभूने त्याचा त्याग केला आहे। Praise the Lord। प्रेज द लॉर्ड। देखिए, अगर एक उधार पाया हुआ व्यक्ति पापियों के साथ रहने के लिए तक कभी नहीं चाहेगा, आणि तारण प्राप्त झालेला व्यक्ती पापी लोकांसोबत राहायला सुद्धा त्याला आवडणार नाही। और आप सोचो, अगर आपको एक शराबियों का बीच में ले जाके बैठाएगा तो आप खुशी से बैठेंगे? आणि तुम्हाला जर दारुड्यांच्या मध्ये जाऊन बसायला सांगितलं तुम्ही आनंदाने बसाल का? आपको बोलेगा आपको वहां पर सॉफ्ट ड्रिंक्स रखा है, आणि मग तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी तुम्हाला थंड पेय ठेवलेले आहे, तभी भी उधार पाए हुए एक जन उनके बीच में नहीं रह पाता। आणि तरीही तारण प्राप्त झालेला एक व्यक्ती त्यांच्यामध्ये नाही राहू शकत। आप रह पाता है तो जरूर कुछ तो गड़बड़ है। आणि जर तुम्ही राहू शकत आहात तर निश्चितच गडबड आहे। भैया एक बात जानना फ्रेंड एक गोष्ट जाना, है ना, एक व्यक्ति अगर उधार पाया है, बाद में भी उसको पाप करने के बाद में उसका एहसास नहीं होता और वो मन नहीं फिरता, बार बार करते रहता, इसका मतलब वो व्यक्ति वास्तव में प्रभु के हाथ में पाया हुआ व्यक्ति नहीं। आणि एका व्यक्तीचं तारण झालेलं आहे आणि त्याने आपल्या जीवनामध्ये चूक केल्यानंतर त्याला त्या चुकी संबंधाने त्या पापा संबंधाने जाणीव होत नाहीये, पण तेच पाप तो वारंवार करत आहे। याचा अर्थ काय आहे की प्रभूने त्याचा त्याग केलेला आहे। देखिए, गलती हो सकता है, आणि बघा चूक होऊ शकते, देखिए तुरंत वो व्यक्ति मन फिरेगा, आणि लगेच तो व्यक्ती मन परिवर्तन प्रभु की करेल। आत्मा उसको याद दिलाएगा, देवाचा आत्मा त्याला आठवण करून देईल। परंतु कंटिन्यूस वो पाप में उसमें उसको मनोरंजन लग रहा है, उसको अच्छा लग रहा है, प्रियो आप जानना वो व्यक्ति जरूर प्रभु का त्यागा हुआ व्यक्ति है। आणि मग ते पाप करत असताना त्याला आनंद वाटत आहे, मनोरंजन वाटत आहे, आणि त्याला पश्चाताप जर होत नाहीये तर प्रियांनो एक गोष्ट जाणा, निश्चितच देवाने त्याचा त्याग केलेला आहे। आज भी हम पाप से प्यार कर रहा है तो फिर आप जानना वो व्यक्ति शैतान और उनका दूतों के लिए तैयार किया हुआ उस नरक की आग में मिलेगा। आणि आजही जर आपल्याला पाप प्रिय वाटत आहे तर प्रियांनो जाणून घ्या, सैतान आणि त्यांच्या दूताकरता तयार केलेला जो नरकाचा अग्नी आहे त्या ठिकाणी तो भेटेल। प्रियो अपन यात्रा कहाँ के लिए है? आणि प्रियांनो आपला हा जीवन प्रवास कुठल्यासाठी आहे? मरकुस का सुसमाचार उसका 9 अध्याय का 48 वचन, मात त्याचा 9 अध्याय त्याचा 48 वचन। यदि तेरा पाँव तुझे ठोकर खिलाए हाँ, तो उसे काट, जहाँ खिला मानव मरकुस 9 अध्याय का 48 वचन। हाँ, जहाँ उनका कीड़ा नहीं मरता हाँ। और आग नहीं बुझती। हाँ, देखिए नरक की अवस्था में आपको बता रहा हूँ, आणि नरकाची अवस्था तुम्हाला सांगत आहे, वहां पर कभी भी आग नहीं बुझेगा, आणि त्या ठिकाणचा अग्नी कधी विझणार नाही, वहां पर कीड़ा नहीं मरेगा, आणि त्या ठिकाणचे किडे कधी मरणार नाही, वहां पर बहुत बदबू है, आणि त्या ठिकाणी खूप घाण वास आहे, वहां पर घोर अंधेरा है, आणि त्या ठिकाणी भयंकर अंधकार आहे, भयानक वेदना है, आणि भयंकर अशा यातना आहे, वहां पर रोना और दांत पीसना आणि है। त्या ठिकाणी रडणे आणि दात खाणे आहे। बहुत भयंकर अवस्था नरक के बारे में बाइबल कहता है। आणि नरका संबंधाने खूप भयंकर अवस्था जी आहे ती बायबल सांगत आहे। Praise the Lord। Praise the Lord। मैं कहाँ की यात्रा में, आणि मी कुठल्या प्रवासाकडे आहे? प्रियो उधार पाने के बाद में हम किस रीति में प्रभु में मना रहे करके जीने पर बिताना चाहिए। आणि तारण प्राप्त झाल्यानंतर कुठल्या पद्धतीने आपण प्रभू मध्ये राहून जीवन जगायला पाहिजे? आपको मालूम है, जब उधार पाया हुआ एक जन का नाम स्वर्ग में जीवन का किताब में लिखा है, आणि तारण प्राप्त झालेल्या एका व्यक्तीचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये स्वर्गात लिहिलेलं आहे, प्रभु उनको ले चलता है, आणि प्रभू त्यांना घेऊन चालतो, उसको पवित्र जीवन अच्छा लगता है। आणि त्यांना पवित्र जीवन चांगलं वाटतं। और पहला पत्रोस पहला अध्याय का 17 वचन में लिखा है, पहिले पेत्र पहिला अध्याय 17 वचनामध्ये असं लिहिलंय, बिना पक्षपात करते हुए न्याय करने वाला परमेश्वर को तो अब्बा पिता कहता है, तो ये मरकू यात्रा डर से बिताओ। आणि पक्षपात न करणाऱ्या परमेश्वराला तू जर अब्बा पिता म्हणून हाक मारत आहे तर तुझा हा जीवन प्रवास जो आहे तो भीतीने व्यतीत कर। प्रियो आज हमें डर है, प्रियानो आज आपल्याला भीती आहे का? प्रभु का डर है क्या? आणि प्रभूची भीती आहे का? बहुत से लोगों का जीवन में प्रभु का डर बिल्कुल नहीं है।
आणि पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये प्रभूचं भय अजिबात नाहीये. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, अपने फर्क को प्रिय प्रियानो, आपण स्वतःला पारखा. देखिए, आपको मालूम है कोई कंपनी में या कोई फैक्ट्री में कोई काम करता है तो 8 बजे का वर्किंग टाइम है और है तो 8 बजे में 10 मिनट बारे अंदर रहेगा. आणि मग तुम्ही कंपनीमध्ये ऑफिसमध्ये काम करता, तुमचे जर काम करायची वेळ जर 8 आहे तर तुम्ही 10 मिनिटं अगोदर आतमध्ये राहाल. एखादा दिन कुछ गलती से कुछ लेट हो गया तो बात अलग है, परंतु हमेशा नहीं रहेगा. आणि एखादा दिवस उशीर झाला ती गोष्ट वेगळी आहे, पण नेहमी नाही राहणार. प्रभु का भय ना होने का, देवाचं भय नसल्या कारणाने दुख के साथ में बताता हूं. आणि दुःखासह मी तुम्हाला सांगतो. प्रियो, प्रभु का भय मानने का अर्थ बहुत लोग नहीं जाना. आणि देवाचं भय बाळगण्याचा अर्थ पुष्कळ लोकांना नाही समजला. प्रभु का वचन बार बार कहता है, प्रभु का भय मानो, भय मानो. आणि प्रभूचं वचन वारंवार सांगताय, प्रभूचं भय बाळगा, प्रभूचं भय बाळगा. हमें एक अच्छा आदर्श बनना आपण एक आदर्श व्हायचा आहे. है ना. हम प्रभु की सन्निधि को किस रीति में देखता है, आणि देवाची सहभागिता आपण कशा पद्धतीने पाहतो. प्रभु के दरबार के लिए हमें कितना उत्साह है. आणि देवाच्या त्या उपस्थिती करता आपण किती उत्सुक आहो. वास्तव में हम प्रभु को प्यार करता है. खरोखर आपण प्रभूवर प्रेम करतो का. देखो, जिस व्यक्ति से हम प्यार करता है आणि ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो उस व्यक्ति से भेंट करने के लिए दिल तड़पता है. आणि त्या व्यक्तीला भेटण्याकरता हृदय तळमळतं. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. देखो, मैं आप लोगों के बीच में करीब मतलब कम से कम 25 साल से ऊपर मैं सेवा करता हूँ. आणि तुमच्यामध्ये मी 25 वर्षापासून सेवा करत आहे. एक दिन भी मैं कभी लेट नहीं आया. आणि एकही दिवस मी लेट नाही आलो. नहीं तो आप लोग बोल सकते हैं. नाहीतर तुम्ही सांगू शकता. आप लोग तकरीबन आने के समय में मैं इधर ही मिलता. आणि तुम्ही येण्याच्या अगोदरच मी इथं बसलेला असतो. मैं कम से कम आधा घंटा पहले आता हूँ. आणि कमीत कमी मी अर्धा तास अगोदर येतो. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. क्यों आता हूँ? का. क्योंकि और मैं इधर ही बैठता हूँ, ये कोई सिंहासन नहीं. आणि मी इथं बसतो, हे काही सिंहासन नाहीये. मुझे उधर ही बैठना अच्छा लगता है. आणि मला तिथं बसायला चांगलं और वाटतं. मैं इधर ही क्यों बैठता हूँ? आणि मी इथं का बसतो. एक एक व्यक्ति आता है तो दिखाई देगा. आणि एक एक व्यक्ती आला तर मग दिसेल. मैं उनके प्रति प्रभु को धन्यवाद देता हूँ. आणि त्यांच्या संबंधाने मी प्रभूला धन्यवाद देतो. प्रभु, आज भी आपकी संगति में आपने प्रिय भाई को, प्रिय बहन को, प्रिय बच्चे को लेकर आया. धन्यवाद. आणि आजही प्रभू तू तुझ्या उपस्थितीमध्ये प्रिय भावाला, प्रिय बहिणीला, प्रिय मुलाला घेऊन आला म्हणून धन्यवाद. और जो अभी तक आया नहीं उनके लिए प्रार्थना भी करते रहते. आणि अजूनपर्यंत जे आले नाही त्यांच्याकरता प्रार्थना पण करतो. क्योंकि यहाँ तक आने के लिए प्रभु की सहायता चाहिए. कारण इथपर्यंत येण्याकरता प्रभूचं सहाय्य पाहिजे. आपको मालूम है कई लोग प्रभु की संगति को लापरवाही करता है ना. मैं आपको बोलता हूँ, धीरे धीरे प्रभु उनका द्वार बंद कर देगा. आणि पुष्कळ लोक प्रभूची जी संगती आहे त्याला निष्काळजीपणाने करतात ना, हळूहळू प्रभू त्याचा दरवाजा बंद करेल. Praise the Lord. Praise the Lord. मैंने बहुत लोगों के जीवन में देखा भाई. पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये मी पाहिलं. मैं इसलिए आपको ये बात बता रहा हूँ. आणि याच करता मी तुम्हाला सांगत आहे. अगर एक दिन भी हमारे से गलती से भी मानव संगति में देर होता है तो पछतावा करना चाहिए. आणि एक दिवस जरी संगतीमध्ये उशीर होत आहे तर मग आपल्याला पश्चाताप करायचा आहे. एक दिन भी प्रभु के उपस्थिति में आने के बाद उस दिन प्रभु ने अगर हमसे बात नहीं किया, उस दिन रोना चाहिए. आणि एक दिवस आहे आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आलो आणि त्या दिवशी प्रभूने आपल्याशी जर बोललं नाही तर मग आपल्याला खूप गहन पश्चाताप व्हायला पाहिजे. क्योंकि प्रभु जिसको भी बुलाया प्रभु बात करेगा ही. कारण प्रभूने ज्याला बोलवलं प्रभू त्याच्याशी बोलेलच. है, प्रभु बात करते बिना नहीं छोड़ेगा. आणि प्रभू न बोलता सोडणार नाही. अगर आपको लगता है कि प्रभु आज मेरे से बात नहीं किया, आणि तुम्हाला जर वाटतं की आज प्रभू माझ्याशी नाही बोलला, इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? उसमें भी हमारा ध्यान देकर सुनने में कमी आया. आणि त्याच्यातही आपण लक्ष देऊन ऐकण्यामध्ये आपली कमतरता क्योंकि आली. जब हमारे लिए वाणी आया उस समय में सुस्ती आया. आणि ज्या वेळेला प्रभूची वाणी आली त्यावेळेला आपल्याला झोप आली. Praise the Lord. Praise the Lord. बहुत बार ऐसे कई बातों में लोग धोखा खाता है. आणि पुष्कळ वेळा अशा काही गोष्टी मध्ये लोक फसतात. मैं आपको एक बात बताना चाहता हूँ. एक गोष्ट सांगू इच्छितो. है ना, एक सही तैयारी के साथ आज हम प्रभु की उपस्थिति में क्या, एका खऱ्या तयारीसह आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहोत. आज हम विश्वास के साथ प्रभु की उपस्थिति में क्या, आज विश्वासासह आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहोत का? निश्चय बात है आपका भूख प्यास देख करके प्रभु हर एक से बात करता है. आणि तुमची तहान भूक पाहून प्रभू प्रत्येकाशी बोलेल. ओके, नरक स्वर्ग भी है प्रिय. आणि स्वर्ग सुद्धा आहे है प्रेरणा. ना, नरक के बारे में बहुत वचन है लेकिन मैं उन सारे बातों में अभी नहीं जाऊंगा. आणि नरका संबंधाने पुष्कळ वचने आता त्या गोष्टीमध्ये नाही जाणार. योहान के सुसमाचार उसका 14 अध्याय के 1 से 3. योहान 14 अध्याय 1 ते 3 वचन. व्याकुल न हो, परमेश्वर पर विश्वास रखो और मुझ पर भी विश्वास रखो. मेरे पिता के घर में बहुत से रहने के स्थान है. यदि न होते तो मैं तुमसे कह देता, क्योंकि मैं तुम्हारे लिए जगह तैयार करने जाता हूँ. और यदि मैं जाकर तुम्हारे लिए जगह तैयार करूँ तो फिर आकर तुम्हें अपने यहाँ ले जाऊंगा.
जहाँ मैं रहूं वहाँ तुम भी रहो। देखिए कितना प्रभु का वायदा है प्रियो। आणि बघा प्रभूचं किती अभिवचन आहे. स्वर्ग, अभी मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, एक गोष्ट सांगू इच्छितो. स्वर्ग जाने से पहले स्वर्ग का अनुभव हमें यहाँ पर लेना चाहिए. आणि स्वर्गामध्ये जाण्याच्या अगोदर स्वर्गीय अनुभव जो आहे तो आपण या ठिकाणी घ्यायला पाहिजे. रियली मैंने स्वर्ग का मतलब क्या है? आणि खरोखर स्वर्ग याचा अर्थ काय आहे. स्वर्ग को स्वर्ग बनाने वाला कौन है? आणि स्वर्गाला स्वर्ग बनवणारा कोण आहे. उधर कोई अच्छा कोई सुंदर मतलब बगीचा है, आणि त्या ठिकाणी खूप चांगलं गार्डन आहे. उधर अच्छा अच्छा सुंदर मकान है, आणि चांगले चांगले घर आहे. उधर अच्छा सिंहासन है, आणि चांगलं सिंहासन उधर आहे. अच्छा मुकुट है. आणि चांगला मुकुट आहे. ये सब है क्या आनंद का कारण? आणि हे सगळं आपल्या आनंदाचं कारण आहे का. नहीं प्रियो, नाही प्रियांनो. उधर आनंद का कारण एक ही है, यीशु मसीह. आणि त्या ठिकाणी आनंदाचं कारण एक मात्र आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो वो आनंद का बात आज यहाँ पर हम आत्मा में पाना चाहिए. आणि ती आनंदाची गोष्ट आता आपण या ठिकाणी आत्म्यामध्ये प्राप्त करायला पाहिजे. Praise the Lord. Praise the Lord. वो अनुभव है ना. तो अनुभव आहे ना. अरे जिन्होंने भी प्रभु को मतलब पाया या ग्रहण किया, आणि ज्याने कोणी प्रभूला प्राप्त केलं प्रभु उसके आत्मा में है. आणि प्रभू त्याच्या आत्म्यामध्ये आहे. आज प्रभु के आत्मा में क्या गवाही देता? आज प्रभूचा आत्मा आपल्याला काय साक्ष देतो. आज प्रभु के आत्मा से हमने गवाही सुनाई क्या? आज प्रभूच्या आत्म्याच्या द्वारे आपण साक्ष ऐकलेली आहे का? रोमियो 8:16 कहता है कि आत्मा हमारे आत्मा के साथ गवाही देता है. आणि रोमकराचं पत्र 8 अध्याय त्याचं 16 वचन आपल्याला अशा प्रकारे साक्ष देतं. देवाचा आत्मा आपल्या आत्म्यासोबत अशी साक्ष देत आहे. क्या गवाही देता? आणि ती साक्ष काय आहे. हाँ, मैं प्रभु का बेटा है. आणि आपण देवाचे लोक आहोत. दूसरा तिमोथी 4:22 में लिखा है, दुसरं तिमोथेला पत्र 4 अध्याय त्याच्या 22 वचनामध्ये असं म्हटलेलं प्रभु आहे. की आत्मा तुम्हारे आत्मा के साथ है. आणि देवाचा आत्मा तुमच्या आत्म्यासोबत आहे. कितना बड़ा बात है. किती मोठी गोष्ट आहे. है ना, प्रभु की आत्मा हमारे आत्मा के साथ में है. आणि प्रभूचा आत्मा आपल्या आत्म्यासोबत आहे. तो हमारी आत्मा में हम हमेशा स्वर्गीय आनंद में. आणि आपण आपल्या आत्म्यामध्ये नेहमी स्वर्गीय आनंदामध्ये आहोत. वो आनंद है क्या? तो आनंद आहे का. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. कितना अच्छा लगता है किती चांगलं वाटतं. ना प्रभु का इस वचनों को जब हम सही रीति में आत्मा में अनुभव करता है तो आणि देवाचं हे जे वचन आहे ते योग्य रीतीने आपण आत्म्यामध्ये अनुभव करतो त्यावेळेला. आपको मालूम है उस सूली पर प्रभु के साथ लटकाया हुआ एक चोर ने कहा था कि प्रभु जब तुम राजा होकर आएगा मुझे भी स्मरण रखना. आणि त्या वधस्तंभावर लटकवलेल्या एका चोराने प्रभूला असं म्हटलं होतं की हे प्रभू ज्या वेळेला तू राजा होऊन राज्य करण्याकरता येशील त्यावेळेला माझी आठवण ठेव. अभी हम उसको चोर बोलना ठीक नहीं है. आता त्याला चोर मरणं ठीक नाहीये. वो तो प्रभु पे विश्वास करके प्रभु के राज्य में है. कारण तो प्रभूवर विश्वास करून प्रभूच्या राज्यामध्ये आहे. लेकिन समझने के लिए बोला. आणि हे समजण्याकरता म्हटलं. तो प्रभु ने क्या बोला? प्रभूने काय म्हटलं. आज तुम नरक में मिलेगा ऐसे क्या? आज तू नरकामध्ये जाशील असं म्हटलं का. नहीं, आज तुम मेरे साथ परदेशा में मिलेगा. आज तू माझ्या सोबत स्वर्ग लोकामध्ये राहशील. प्रियो, उसी दिन प्रभु यीशु मसीह के साथ आदम का गोद बजाने वाला इस पृथ्वी के अंदर का उस पाताल में प्रभु के साथ मिला. आणि त्याच दिवशी प्रभू येशू ख्रिस्तासोबत अब्राहमाच्या उराशी म्हटलं गेलेलं या पृथ्वीच्या खाली असणारं जे पाताळ आहे त्या पाताळामध्ये तो भेटला. और वचन के अनुसार मैं विश्वास करता हूँ. आणि वचनाच्या अनुसार मी विश्वास करतो. तीसरा दिन जब प्रभु यीशु मसीह जी उड़ा, आणि तिसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला जिवंत झाला उस समय में जितनी पाताल में था उन सारे पवित्र लोगों को भी अपने साथ स्वर्गीय परदेश में गया. आणि मग त्या वेळेला जेवढे मेलेले होते त्या सगळ्यांना जिवंत करून प्रभू येशू ख्रिस्त तो त्या परदेशामध्ये गेला. परदेश परदेशा. वो तो मतलब बोले कहले ये बात डिटेल से आपको मालूम है, मैं उसको ज्यादा वर्णन करने की जरूरत नहीं. आणि ही गोष्ट तुम्हाला सविस्तर रित्या ठाऊक आहे म्हणून मी वर्णन नाही करणार. ते स्वर्ग लोकामध्ये गेला. प्रियो, स्वर्ग सत्य है. प्रियानो, स्वर्ग सत्य आहे. अभी स्वर्ग से यीशु मसीह आएगा. आणि स्वर्गातून प्रभू येशू ख्रिस्त येईल. फिलिपियों का पत्र उसका 3 अध्याय का 20-21 वचन. फिलिपकराचं पत्र 3 अध्याय 20-21 वचन. हमारा स्वदेश स्वर्ग पर है। हाँ देखा, हमारा स्वदेश स्वर्ग पर है। स्वर्ग में हमारा स्वदेश है. आणि आपलं स्वदेश जो आहे तो स्वर्गामध्ये आहे. हाँ, और हम एक उद्धारकर्ता प्रभु यीशु मसीह के बाहर से आने की बात जो रहे हैं, हाँ। वह अपनी शक्ति के उस प्रभाव के अनुसार, हाँ। जिसके द्वारा वह सब वस्तुओं को अपने वश में कर सकता है, हमारी दीनहीन देह का रूप बदलकर हाँ। अपनी महिमा की देह के अनुकूल बना देगा। देखा प्रियो, हमारा प्रभु यीशु मसीह स्वर्ग में से आया
और स्वर्ग में गया और स्वर्ग से आएगा। आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून आला आणि स्वर्गामध्ये गेला आणि आता परत स्वर्गातून येणार आहे. इतना धन्यवाद है। किती धन्य गोष्ट आहे. है ना, उनको मतलब स्वर्ग का और नरक के बारे में कितना अच्छा समझना चाहिए। स्वर्ग आणि नरक याच्या संबंधाने किती चांगल्या प्रकारे आपल्याला समज असायला पाहिजे. आज हमें यकीन करके चलना है कि मेरा नाम अभी भी जीवन का किताब में है कि नहीं। आणि या गोष्टीचा आपण निश्चय करून चालायचंय की माझं नाव त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे का नाही. जीवन के किताब में नाम लिखा हुआ व्यक्ति एकदम एक अलग दर्जा का मिलेगा। आणि जीवनाच्या पुस्तकामध्ये नाव लिहिलेला व्यक्ती जो आहे तो एक वेगळ्या दर्जाचा राहील. क्योंकि नरक में जाने वाले लोगों का स्वभाव में जीवन का किताब में नाम लिखा हुआ लोगों का स्वभाव में बहुत फर्क है। आणि नरकामध्ये जाणारे लोक यांचा स्वभाव आणि जीवनाच्या पुस्तकामध्ये ज्यांचं नाव लिहिलंय आहे त्यांचा स्वभाव याच्यामध्ये फरक आहे. नरक में जाने वालों का स्वभाव क्या, आणि जे नरकामध्ये जातात त्यांचा स्वभाव काय आहे. शॉर्ट में मैं प्रकाशित वाक्य से आपको बताना चाहूंगा। आणि थोडक्यात तुम्हाला प्रगटीकरणाच्या पुस्तकातून मी सांगू इच्छितो. प्रकाशित वाक्य 21 अध्याय का 8 वचन। प्रगटीकरण 21 अध्याय त्याचं 8 वचन. परंतु डरपोकों और अविश्वासियों और घिनौनों और हत्यारों और व्यभिचारियों और टोड़ों और मूर्ति पूजकों और सब झूठ का भाग उस जेल में मिलेगा जो आग और गंधक से जलती रहती है। ये दूसरी मृत्यु है। देखिए, इसको दूसरा मृत्यू कहा गया। आणि याला दुसरी मृत्यू असं म्हणण्यात आलं. मतलब उन लोगों के लिए पहला मृत्यू क्या है, आणि त्या लोकांकरता पहिलं मरण काय आहे. शरीर से आत्मा और प्राण अलग होना। आणि शरीरापासून आत्मा आणि जीव वेगळा होणं. और वो उस समय में कहा जाता, आणि त्यावेळेला ते कुठे जातात. अधोलोक में, आणि ते अधोलोकामध्ये दंड पाने वाले जगह में। आणि यातना भोगण्याच्या ठिकाणी ते जातात. इसके बाद में आखिरी में वो श्वेत सिंहासन के सामने आएगा आणि शेवटी ते पांढऱ्या सिंहासनासमोर येतील. वहां पर न्याय होगा त्या ठिकाणी त्यांचा न्याय होईल. और प्रभु उनको ये यकीन कराएगा आणि त्यावेळेला प्रभू या गोष्टीचा शिक्कामोर्तब कि करेल. तुम्हारा नाम जीवन का किताब में नहीं लिखा। आणि तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये नाही लिहिलं. कारण क्या है, याचं कारण काय आहे. क्योंकि जीवन दादा प्रभु यीशु पर तूने विश्वास नहीं किया। आणि जीवनाचा दाता प्रभू येशू ख्रिस्त याच्यावर तू विश्वास केला नाही. जीवन का किताब में नाम लिखना है तो जीवन पाना चाहिए। आणि जीवनाच्या पुस्तकामध्ये जर नाव लिहायला पाहिजे तर आपण जीवन प्राप्त करायचे. जीवन कौन है, जीवन कोण आहे. जीवन प्रभु यीशु मसीह है। जीवन प्रभु येशू ख्रिस्त आहे. क्योंकि यूहन्ना 14:6 में हमने देखा ना, योहान 14 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये आपण पाहिलं ना, जीवन में हूँ। जीवन मी आहे. पहले यूहन्ना 5 अध्याय का 11-12 वचन में 11-12-13 वचन में, पहिलं योहान 5 अध्याय 11 ते 13 वचनामध्ये. हाँ, और वह गवाही यह है कि परमेश्वर ने हमें अनंत जीवन दिया है और यह जीवन उसके पुत्र में है। देखिए, जिसको अनंत जीवन मिला है उनका नाम जीवन का किताब में है। और अनंत जीवन किसमें है, अनंत जीवन पुत्र में है। इसका मतलब वो वचन हमें साफ साफ बताता है, जिसको पुत्र मिला उसको जीवन मिला, जिसको पुत्र नहीं मिला उसको जीवन भी नहीं मिला। आणि ज्याचा कोणाचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे तो पुत्रामध्ये आहे. आणि ज्याला कोणाला पुत्र मिळालेला नाहीये त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये नाही आणि तो स्वर्गामध्ये सुद्धा नाही राहणार. इसलिए यूहन्ना यहाँ पर बोलता है, आणि म्हणून योहान या ठिकाणी म्हणतो, ये बात तुम्हें क्यों लिखा है, आणि या गोष्टी तुम्हाला का लिहिले आहे. अनंत जीवन तुम्हारा है। आणि सार्वकालिक जीवन तुमचं आहे. अभी उसको थोड़ा पढ़ना 11 से 13। और वह गवाही यह है हाँ। कि परमेश्वर ने हमें अनंत जीवन दिया है और यह जीवन उसके पुत्र में है। जिसके पास पुत्र है उसके पास जीवन है और जिसके पास परमेश्वर का पुत्र नहीं उसके पास जीवन भी नहीं है। मैंने तुम्हें जो परमेश्वर के पुत्र के नाम पर विश्वास करते हो इसलिए लिखा है कि तुम जानो कि अनंत जीवन तुम्हारा है। देखिए, एक सच्चा उदार पाया व्यक्ति में एक खरा तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीमध्ये या जिस व्यक्ति ने प्रभु यीशु मसीह को ग्रहण किया, आणि ज्या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला प्रभु का वचन कहता है उसको अनंत जीवन मिल चुका है आणि देवाचं वचन सांगतं त्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. या अनंत जीवन में प्रवेश कर चुका है। आणि सार्वकालिक जीवनामध्ये त्याचा प्रवेश झालेला आहे. क्योंकि यूहन्ना 5:24 में लिखा है, कारण योहान त्याचा 5 अध्याय त्याच्या 24 वचनामध्ये लिहिलंय. वे लोग मृत्यु को पार करके अनंत जीवन में प्रवेश कर चुका है। आणि ते लोक मरणाला पार करून सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करून चुकलेले आहे. देखो, ये सारे वचनों को आप जरूर दिल में बैठाना। आणि प्रियांनो, हे सगळे वचन आपल्या हृदयामध्ये ठेवा. आज हमारे भी ये जीवन काज करना चाहिए। आणि आपल्यामध्ये हे जीवन राज्य करायला पाहिजे. ये मतलब जीवन बोलेगा तो प्रभु यीशु मसीह का जीवन हमारे में आकर के
उस जीवन से जी करके वो जीवन हमारे में राज करे। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आपल्यामध्ये येऊन ते जीवन आपल्याद्वारे जगायला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं राज्य चालायला पाहिजे. मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, ये वचन कितना साफ बताता है। आणि एक गोष्ट सांगू इच्छितो, वचन किती स्पष्ट सांगतं. आज हम कौन से जीवन से जीता है? आज आपण कुठल्या जीवनामधून जगत आहोत? हमारे जीवन कहाँ गया? आपलं जीवन कुठं गेलं? मसीह में विश्वास किया हुआ व्यक्तियों के बारे में लिखा है, आणि ख्रिस्तामध्ये विश्वास केलेल्या लोकांसंबंधाने असं म्हटलंय. कोलोसियों 3:3-4। कलसीकराचं पत्र 3 अध्याय 3 आणि 4 वचन. क्योंकि तुम तो मर गए और तुम्हारा जीवन मसीह के साथ परमेश्वर में छिपा है। जब मसीह जो हमारा जीवन है प्रकट होगा तब तुम भी उसके साथ महिमा से प्रकट किए जाओगे। तो मसीह लोगों के जीवन कौन है? आणि ख्रिस्ती लोकांचं जीवन कोण आहे? मसीह है। ख्रिस्त आहे. तो इसका मतलब आज मुझ में कौन जीना चाहिए? आणि याचा अर्थ आज माझ्यामध्ये कोण जगायला पाहिजे? प्रभु का वचन बोलता है कि तू मर गया और जो जीवन है मसीह का जीवन है, इसका मतलब मसीह जी रहा है। आणि देवाचं वचन असं सांगतं की आता तू नाहीये, तू मेलेला आहे आणि तुझ्यामध्ये आता कोण जगत आहे? ख्रिस्त जगत आहे. ये वचनों को कौन समझेगा? आणि हे वचन कोण समजेल? सही में समझ में आ रहा है क्या? खरोखर समजत आहे का? प्रियो, ये आप लोगों को कथा कहानी लगता है क्या? आणि तुम्हाला काही गोष्ट वाटते का? आज हमारे जीवन कौन है? आज आपलं जीवन कोण आहे? आज हमारे जीवन यीशु मसीह है। आज आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्त आहे. हम कौन से जीवन से जीता है? आणि कुठल्या जीवनापासून आपण जगत आहोत? यीशु मसीह हमारे जीवन बनकर जिएगा, तभी वो जीवन हमारे में राज करेगा। आणि प्रभू येशू ख्रिस्त आपलं जीवन होऊन जगेल, त्याच वेळेला तो आपल्या जीवनामध्ये राज्य करेल. जब रोमियो का पत्री 5 अध्याय का 17 वचन, रोम त्याचा 5 अध्याय त्याचं 17 वचन. कि जब एक मनुष्य के अपराध के कारण मृत्यु ने उस एक ही के द्वारा राज्य किया, हाँ। तो जो लोग अनुग्रह और धर्म रूपी वरदान हाँ। बहुतायत से पाते हैं, हाँ। वे एक मनुष्य के अर्थात यीशु मसीह के द्वारा अवश्य ही अनंत जीवन में राज्य करेंगे। देखा, यीशु मसीह के द्वारा आनंद जीवन। देखा, आज हमारे में कौन राज करना चाहिए? आनंद जीवन का राज होना चाहिए। आज आपल्यामध्ये कोणाचं राज्य असायला पाहिजे? तर सर्वकालिक जीवनाचं राज्य असायला पाहिजे. उसका 21 वचन, त्याचं 21 वचन वाचा. जैसा पाप ने मृत्यु फैलाते हुए राज्य किया, हाँ। वैसा ही हमारे प्रभु यीशु मसीह के द्वारा अनुग्रह भी अनंत जीवन के लिए धर्मी ठहराते हुए राज्य करे। क्या बात है! ये वचनों को आप लोग थोड़ा हमारा गौर दे करके ध्यान करना पड़ेगा। आणि वचन जे आहे ते जरा गांभीर्य देऊन तुम्ही लक्षात घ्या. हमको समझ में आ रहा है क्या? आपल्याला लक्षात येत आहे का? आज भी मतलब बहुत लोग आत्मीय जीवन में, आत्मा में, उस गहराई में उतरने के लिए तैयार नहीं। आज पुष्कळ लोक आत्मिक जीवनामध्ये आत्म्याच्या त्या गहनतेमध्ये उतरायला तयार नाही. बहुत से लोग अभी भी दूध पीने के लायक है, पुष्कळ लोक अजूनही त्यांना फक्त दूधच पाजण्याची गरज आहे. है ना? मतलब अच्छा, मतलब मांस खाने के लिए अभी भी लोग तैयार नहीं। आणि नॉनव्हेज खायला अजूनही लोक तयार नाहीये. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, हमें वो बात को भी, या मतलब तगड़ा भोजन के लिए भी हम लोग लायक बनना आणि चाहिए। पौष्ट अन्न सेवन करण्याकरता ते लोक तयार नाही. तभी प्रभु चाहने वाला गुण हमारे में आएगा। आणि मग त्याच वेळेला प्रभू इच्छिणारे गुण आपल्यामध्ये येतील. तो अभी जो भी लोग है, अगर अभी हमने जो प्रकाशित 21 अध्याय के जो 8 वचन में जो बताया आणि प्रकटीकरण 21 अध्यायाच्या 8 वचनामध्ये जे सांगितलं है, वो कोई भी प्रकार का स्वभाव रहेगा तो सारा स्वभाव की जरूरत नहीं, एक भी बात रहेगा तो नरक में मिलेगा। आणि सगळ्या प्रकारचे स्वभाव राहणं गरजेचं नाहीये. एक जरी तो स्वभाव याच्यापैकी आपल्या जीवनामध्ये असेल तरी आपण नरकामध्ये जाऊ. आपको डर नहीं लगता? तुम्हाला भीती नाही वाटत का? जीवन को परखो प्रिय। आपलं जीवन पारखा प्रिय. रोज वचन रूपी दर्पण के सामने अपने आप को परखो। आणि दररोज वचन रूपी आरशासमोर आपल्या स्वतःला पारखा. इसमें बताया हुआ कोई भी बात मेरे जीवन में दिखता है क्या? आणि यापैकी सांगितलेली कुठली गोष्ट माझ्या जीवनाच्या द्वारे दिसते का? वापस पढ़ो उसको 21 का 8, थोड़ा ध्यान देने के लिए मैं आपको बता रहा हूँ, परंतु डरपोको, क्योंकि प्रकाशित वाक्य किताब आपको मालूम है, वो एकदम प्रभु यीशु मसीह का पत्र है। आणि प्रकटीकरणाचं पुस्तक जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वतःचं पत्र आहे. इसका मतलब बाकी प्रभु का नहीं, ऐसे नहीं याचा अर्थ उरलेलं प्रभूचं नाहीये असं नाहीये. है, परंतु प्रकाशित वाक्य का एक एक वचन का बहुत ज्यादा महत्व उसका शुरुआत में ही दिया है। आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकाचे एक एक वचनाचं जे महत्व त्याच्या सुरुवातीलाच दिले. उसका 1 का 3 भरना। त्याचा पहिला अध्याय 3रं वचन वाचा. धन्य है वह जो इस भविष्यवाणी के वचन को पढ़ता है और वे जो सुनते हैं और इसमें लिखी हुई बातों को मानते हैं, क्योंकि समय निकट है। देखा, मतलब
इस भविष्यवाणी मतलब आपको मालूम है नया नियम में एक ही भविष्यवाणी की किताब वो प्रकाशित वाक्य किताब है आणि नवीन करारामध्ये एकच भविष्यवाणीची पुस्तक ते म्हणजे प्रगटीकरणाचं पुस्तक आहे ना, पुराने नियम में 17 भविष्यवाणी की किताब है आणि जुन्या करारामध्ये 17 प्रगटीकरणाचे पुस्तक आहे और नया नियम में एक ही भविष्यवाणी की किताब है आणि नवीन करारामध्ये एकच प्रगटीकरणाचं पुस्तक आहे इसमें से पढ़कर सुनाने वाला, सुनने वाला और मानने वाला धन्य लोग हैं। आणि हे वाचणारा आणि वाचून सांगणारा आणि त्याच्यानुसार चालणारा धन्य लोक आहे उसमें से अभी एक दो बात मैं बोल रहा हूँ आणि त्याच्यापैकी एक दोन गोष्ट मी सांगत और आहे इसको बहुत गौर से समझना आणि पड़ेगा। हे खूप गांभीर्याने समजून घ्या प्रियांनो अभी इसमें बोला हुआ एक भी पाप का स्वभाव रहेगा तो आणि याच्यामध्ये सांगितल्यापैकी एकही पापाचा स्वभाव राहिला तर वो दूसरा मृत्यू में जाएगा, आणि मग तो दुसऱ्या मरणाकडे जाईल बोलेगा तो अनंत काल का नरक की आग में। आणि अनंत कालच्या त्या नरकाच्या अग्नीमध्ये अभी आप सोचो आप और एक बार पढ़ो उसको। आणि पुन्हा एकदा ते वचन वाचा प्रगटीकरण 21 अध्याय 8 वचन हाँ, परंतु डरपोकों डरपोक मीन्स किस प्रकार का डरपोक है? कुठल्या प्रकारची भीती असणारे आहे प्रभु का गवाही देने के लिए डरता है आणि प्रभूची साक्ष देण्याकरता भीती वाटते दुनिया का कोई भी बात देख के डर जाता है। आणि जगाची कुठली एक मोठी गोष्ट पाहिल्यानंतर भीती वाटते मतलब प्रभु का भय छोड़ करके मनुष्य से डरता है, आणि देवाची भीती सोडून मनुष्याला घाबरणं बीमारी से डरता। आजारपणाला घाबरणं बीमारी बड़ा है, यीशु मसीह बड़ा है। आणि आजारपण मोठं आहे का प्रभू येशू ख्रिस्त मोठा आहे Praise the Lord। प्रेज लॉर्ड प्रियो, सबसे बड़ा डर है मृत्यु का डर। फ्रेंडो सगळ्यात मोठी भीती आहे मरणाची प्रभु ने प्रभु के लोगों को मृत्यु का डर से भी छुटकारा दिया आणि प्रभूने आपल्या लोकांना मरणाच्या भीतीपासूनही वाचवलं और अब हम ये अनंत जीवन में आणि आपण आता सार्वकालिक जीवनामध्ये आहो आज ही आखिरी दिन होना चाहिए। आजचा शेवटचा दिवस असावा Praise the Lord। प्रेज लॉर्ड एक ही प्रभु आना चाहिए, अपन जाना ही चाहिए। आणि एक तर प्रभू यायला पाहिजे आपण जायला पाहिजे Praise the Lord। Praise the अब Lord। ये सुन करके थोड़ा समझ लो प्रिय, आणि हे ऐकून तुम्ही जरा समजून घ्या इसको थोड़ा गौर दे करके समझो। आणि याला गांभीर्याने समजून घ्या मुझे समझ में नहीं आता कि आपको मैं कैसे अभी समझाऊं। आणि मला समजत नाही की आता मी तुम्हाला कसं सांगू यहाँ पर बोला है कि कोई भी प्रकार का मतलब परमेश्वर का डर छोड़ करके कोई भी डर रहेगा वो धोखा है। आणि देवाची भीती सोडून दुसरी कुठलीही भीती जर असली तर मग ती फसगत आहे इसका मतलब और भी एक सख्त चेतावनी है, आणि याचा अर्थ अजून एक सक्त अशी चेतावणी आहे क्योंकि प्रेरित पौलुस ने दूसरा कोरिन्थियों 11:3 में बोला मैं डरता हूँ। आणि दुसरे करंथीकराचं पत्र 11 अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये प्रेषित पौलाने असं म्हटलं की मला भीती वाटते क्यों डरता है? का तो घाबरतो क्योंकि विश्वासी लोग झूठे उपदेशों में फंस करके कहीं बहक जाएगा, इसका डर है। आणि विश्वासी लोक खोट्या उपदेशामध्ये जाऊन बहकून जातील या गोष्टीची भीती आहे ये प्रभु का दासों को रहता है। आणि प्रभूच्या दासांना ही भीती राहते वो डर प्रभु का डर का बात है। आणि ती जी भीती आहे ती प्रभूचं भय आहे बात समझ में आया? लक्षात आलं नहीं, मैं मतलब कोई किसी का दिल में ऐसी भी बात आ सकता है, इसलिए मैं खोल कर बोला। आणि कोणाच्या मनामध्ये अशी गोष्ट येऊ शकते म्हणून मी स्पष्ट सांगितलं प्रियो, हमको भी डर है, मित्रांनो आम्हाला पण भीती आहे क्योंकि ये दुनिया में बहुत प्रकार का झूठे उपदेश रहता है। आणि या जगामध्ये खूप खोटे उपदेश राहतात क्या मंडली के लोग कई गलती से झूठे लोगों की संगति में जा करके फंस न जाए, आणि मंडळीचे लोक चुकीच्या लोकांमध्ये जाऊन फसू नये इसलिए वो बात भी बोलना पड़ेगा। आणि म्हणून ती गोष्ट सांगावं लागेल वो प्रभु का डर का एक भाग है वो। आणि प्रभूच्या भयाचा ती एक गोष्ट आहे Praise the Lord। आपका वो डाउट दूर हो गया होगा सोच, आणि तुम्हाला ती शंका दूर झाली असेल क्योंकि क्या है ना, आप लोग बहुत होशियार लोग हैं, मुझे मालूम मला माहिती आहे की तुम्ही खूप हुशार आहे है, क्योंकि आपको वचन मालूम। कारण वचन तुम्हाला ठाऊक आहे तो फिर मतलब एकदम ऐसे बातों पर ऐसा विचार आ सकता है, आणि एकदम अशा गोष्टीमध्ये विचार येऊ शकता इसलिए मैंने वो क्लियर किया। आणि म्हणून मी तुम्हाला स्पष्ट तो केलं इसलिए डरपोक लोग मतलब प्रभु का राज्य में नहीं जाएगा, आणि आगे जे चलिए भित्रे आहे ते प्रभूच्या राज्यामध्ये जाणार नाही और अविश्वासियों हाँ। और घिनौनों और हत्यारों हाँ। और व्यभिचारियों और टोनों और मूर्ति पूजकों और सब झूठों का भाग उस झील में मिलेगा जो आग और गंधक से जलती रहती है, यह दूसरी मृत्यु है। हाँ प्रियो, ये दूसरा मृत्यु बोलेगा तो अनंत काल का नरक है। आणि प्रियानो हे दुसरं मरण म्हणजे सर्व अनंत कालचा नरक आहे अभी यहाँ पर बताया हुआ एक एक बात को आप सही रीति में जानना है। मैं पिछले दिनों में भी मतलब कई बात उड़ाकर कहा था, मतलब मूर्ति पूजा का मतलब क्या है कि प्रभु से बढ़कर के और कोई भी बात को हम महत्व देता है तो हमारे जीवन की एक मूर्ति है। आणि मूर्ती पूजा करणारे म्हणजे काय आहे की प्रभूपेक्षा जास्त मोठं महत्व अजून एखाद्या गोष्टीला जर आपण देतो तर ती गोष्ट आपल्या करता मूर्ती आहे है ना, अब्राहम के जीवन में एक मूर्ति प्रभु ने जब देखा, आणि अब्रामाच्या जीवनामध्ये एक मूर्ती प्रभूने ज्या वेळेला पाहिली अब्राहम के जीवन का मूर्ति कौन था? आणि अब्रामाच्या जीवनाची मूर्ती कोण होता अब्राहम के जीवन का मूर्ति इसहाक था। आणि इसाक जो होता तो अब्रामाच्या जीवनाची
मूर्ती होता. समझ में आया? लक्षात आलं. प्रभु ने बोला इसका को खत्म करो. आणि प्रभूने म्हटलं इसाकाला मारून टाक. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. प्रियो, प्रभु का भक्तों के जीवन में प्रभु का स्थान और कोई भी नहीं लेना चाहिए. आणि प्रभूच्या भक्ताच्या जीवनामध्ये प्रभूचं जे स्थान असायला पाहिजे ते दुसरं कोणी घेऊ नये. व्यभिचारी कौन है? आणि जारकर्मी कोण आहे? है कुदृष्टि करने वाला, आणि जो वाईट नजरेने पाहतो दुनिया के मोहों में चलने वाला, आणि जगाच्या अभिलाषामध्ये चालतो. ये सब व्यभिचार है करके बोलते हैं. आणि हे सर्व जारकर्म आहे असं म्हटलंय. है ना? याकूब 4 का 4. याकोब 4 अध्याय त्याचं 4 वचन. मत्ती उसका 5 अध्याय का 27-28 वचन. मत्ते 5 अध्याय 27-28 वचन. ये सारे वचन आपको मालूम है. आणि ही सगळी वचनं तुम्हाला ठाऊक आहे. प्रियो, ऐसा नहीं है कि आपने कोई व्यभिचार किया इसलिए आप व्यभिचारी, ऐसा नहीं. आप कुदृष्टि किया तो व्यभिचारी है. आणि तुम्ही कुठल्या प्रकारे व्यभिचार केला म्हणून व्यभिचारी असं नाहीये. तुम्ही एखाद्या स्त्रीकडे वाईट दृष्टीने पाहता याचा अर्थ तुम्ही आपल्या मनात तिच्या संबंधाने व्यभिचार केलेला आहे. आपके अंदर ये दुनिया का धन का मोह आया, आप व्यभिचारी है. आणि या जगाच्या धना संबंधाने तुमच्या मनामध्ये मोह आला याचा अर्थ तुम्ही व्यभिचारी आहात. कितना सावधान रहना. किती सावध राहायचंय. प्रभु की उस वचन के आधार में हमें अपने जीवन को परखना है. आणि प्रभूच्या वचनाच्या त्या आधारे आपण स्वतःला पारखायचंय. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. और मैंने प्रकाशित वाक्य 22 अध्याय का 15 वचन, आणि प्रगटीकरण 22 अध्याय त्याचं 15 वचन. वो भी एक बड़ा डेंजर चेतावनी है. आणि ते सुद्धा एक भयंकर चेतावणी आहे. हाँ. पर कुत्ते और टोने और व्यभिचारी और हत्यारे और मूर्ति पूजक और हर एक झूठ का कहने वाला और गड़गड़ने वाला बाहर रहेगा. देखा, मतलब वे लोग भी स्वर्ग में नहीं मिलेगा. आणि ते लोक सुद्धा स्वर्गामध्ये भेटणार नाही. पिछले दिन में भी मैं इसके बारे में कुछ बयान दिया था. मागील दिवसामध्ये सुद्धा याच्या संबंधाने वर्णन केलं होतं. तो आज भी कितने लोग, उनको प्रभु का उनके जीवन में कोई प्रभुता नहीं, आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रभूचं काहीही प्रभुत्व नाही. अपने मनमानी में चलता है. आपल्या मनमर्जीप्रमाणे चालता. धोखा है. फसगत आहे प्रेरणा. कई छोड़ा हुआ बात को वापस लेता है. आणि पुष्कळ सोडलेल्या गोष्टी पुन्हा स्वीकारता. कई प्रकार का मूर्ति पूजा में जीवन बिताता है. आणि पुष्कळ प्रकारच्या मूर्ती पूजेमध्ये जीवन जगता. कई लोगों में कई प्रकार का प्रभु है. आणि पुष्कळ लोकांमध्ये पुष्कळ प्रकारचा प्रभू आहे. धोखा है प्रियो. फसगत आहे प्रेरणा. हाँ, प्रभु का वचन के आधार में अपने जीवन को परखो. आणि देवाच्या वचनाच्या आधारे आपण आपलं जीवन पारखा. अगर आपको किसी को कोई बात समझ में नहीं आया, आप जरूर मेरे पास आओ, मैं आपको अच्छी तरह समझाएगा. आणि एखादी गोष्ट तुमच्यापैकी कोणाला समजली नाहीये तर तुम्ही निश्चित माझ्याकडे मी सांगेन. क्योंकि प्रियो, एक सच्चा पवित्र जीवन के बिना कोई प्रभु को देख नहीं सकता. आणि एक खऱ्या पवित्र जीवनाखेरीज कोणी प्रभूला पाहू शकत नाही. इसलिए प्रभु में पाया हुआ बात बहुत धन्यवाद है. आणि म्हणूनच प्रभू मध्ये पाचारण प्राप्त झालेली जी गोष्ट आहे ती खूप धन्य आहे. स्वर्ग नरक सत्य है. स्वर्ग आणि नरक सत्य आहे. आज हमारा चुनौती क्या है? आज आपली निवड काय आहे? यानी रोज हम चुनौती करता है. दररोज आपण निवड करतो. क्या चुनौती करता है? काय निवड करतो? हम प्रभु का दृष्टि में जो योग्य है वो चुनता है, या हमारे दृष्टि में अच्छा लगता है वो चुनता है. आणि प्रभूच्या दृष्टीने जे योग्य आहे ते आपण निवडतो का आपल्या दृष्टीने जे योग्य आहे ते आपण निवडतो? कई बार लोग प्रभु का इच्छा जानने के बावजूद भी उसको बाजू करके अपनी इच्छा पूरा करने की प्रयास में रहते हैं. आणि पुष्कळ वेळा लोक काय करतात, देवाची इच्छा माहित असताना सुद्धा ती देवाची इच्छा बाजूला करता आणि स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालतात. दुखदायी बात है. आणि खूप वेदनाजनक आहे. प्रभु के तराजू में आज मेरा जीवन कैसा है? आणि देवाच्या तराजूमध्ये आज माझं जीवन कसं प्रभु आहे? को मेरे जीवन में प्रथम स्थान है कि नहीं? आणि माझ्या जीवनामध्ये प्रभूला प्रथम स्थान आहे का? यीशु मसीह वास्तव में मेरा प्रभु है कि नहीं? आणि येशू ख्रिस्त खरोखर माझा प्रभू आहे का? मुझ में मैं जी रहा है या मसीह जी रहा है? आणि माझ्यामध्ये मी जगत आहे का ख्रिस्त जगत आहे? Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. हमारे बारे में हमको बोलने के लिए कोई खास बात है क्या? आपल्या संबंधाने आपल्याला बोलायला विशेष काही आहे का? मैं आपको बोलूं, तुम्हाला सांगू. ओरिजिनल अवस्था जानेगा तो आणि आपली खरी अवस्था जाणली तर मैं क्या है? मी काय आहे? मैं सिर्फ एक उधार पाया हुआ पापी हूं. आणि मी फक्त तारण प्राप्त झालेला एक पापी मनुष्य आहे. Praise the Lord. Praise the Lord. उस वचन के अंदर कोई खूबी है? आणि त्या वचनामध्ये काही वैशिष्ट्य आहे का? आज हम जो ये जो स्वर्ग का आनंद ये सब पाने लायक है हमारे में? आणि स्वर्गाचा आनंद प्राप्त होईल असं काही आपल्यामध्ये आहे का? हम कितना भी तीर मारे, आपण कितीही तीर मारू द्या, हम सब लोग आपण सगळे लोक सिर्फ एक उधार पाया हुआ पापी है. आपण फक्त तारण प्राप्त झालेले पापी लोक आहोत. पापी का यात्रा कहाँ के लिए आपको मालूम है? आणि जो पापी आहे त्याचा जीवन प्रवास कुठे आहे ते तुम्हाला ठाऊक वो आहे. आनंद काल का नरक था. आणि तो अनंत कालचा नरक आहे. परंतु प्रभु की बड़ी अनुग्रह से हमारे उधार हुआ. आणि देवाच्या खूप मोठे कृपेने आपलं तारण झालं. तो बाकी जो भी बात है प्रभु का अनुग्रह में. आणि उरलेल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या प्रभूच्या कृपेमध्ये आहे. Praise the Lord. Praise the Lord. मैं प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ. प्रभूला खूप धन्यवाद देतो. प्रभु ने हमें
जीवन का हर एक बातों के लिए बहुत अच्छा रीति में मैंने उपदेश दिया है, आणि जीवनाच्या हरेक गोष्टीसाठी प्रभूने खूप चांगला उपदेश दिलाय, वो हमें सीखना है। ते आपण शिकायचंय. अभी और दो बात रह गया प्रभु मतलब दिन प्रतिदिन का जीवन का, वो बात मैं आपको प्रभु की कृपा से कल बताऊँ। आणि अजून 2 गोष्टी राहिलेल्या आहे, प्रभूच्या कृपेने मी उद्या सांगेन. ये हमारा दिन प्रतिदिन का हमारा कर्तव्य प्रभु ने बोला वो बात है। आणि दिवस आपण जे पूर्ण करणारे कर्तव्य आहे ते प्रभूने सांगितलेले आहे. समय को देख करके मैं रुकता हूँ। आणि वेळ बघून मी थांबतो. आइए अपने आगे मिलते हैं।